हरिओम. आपल्या सर्वांचं आजच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. आजचं हे तिसरं सत्र आपल्याला अतिशय महत्त्वाच्या विषयावरती अभ्यासायचं, सर्वांगीण दृष्टिकोनातनं अभ्यासायचंय आणि ज्या चुका आपल्याकडं दैनंदिन जीवनामध्ये होतात, त्याच्यावरती आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. आणि ते सत्र जे आहे ते म्हणजे विरुद्ध आहार. ज्याच्याकडं आजच्या युगामध्ये प्रामुख्याने अनेकांचं दुर्लक्ष होतं आणि ह्या विरुद्ध आहारामुळं कळत-नकळतपणे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी, अनेक प्रकारचे आजार, रोग हे उत्पन्न होत असतात आणि आपलं आयुष्य हे कमी होत असतं. आता बऱ्याचदा आपण असं सहज म्हणतो, की बघा अमुक-अमुक व्यक्ती असा होता, की त्या व्यक्तीला कुठलंही व्यसन नव्हतं. तो दारू पीत नव्हता, सिगारेट ओढत नव्हता, तंबाखू खात नव्हता किंवा कुठलंच व्यसन नाही. परंतु तरी देखील त्याला कॅन्सर झाला. तरी देखील त्याला असा-असा, अमुक-अमुक आजार झाला आणि त्याला असं-असं प्रॉब्लेम सुरू झाला. तर असं काय होतं? म्हणजे तुम्ही फक्त सात्विक असाल, तरी पण तुम्हाला कॅन्सर होईलच किंवा तुम्ही तामसिक असाल, तरी पण तुम्हाला कॅन्सर होईलच. त्याचं सांगता येत नाही. आता का सांगता येत नाही आजच्या काळामध्ये? कारण का, की आपण दैनंदिन जीवनामध्ये जो आहार ग्रहण करतोय, त्या ग्रहण करणाऱ्या आहारामध्ये ह्याची बीजं दडलेली आहेत. अतिशय सर्वसामान्यपणे, कळत-नकळतपणे आपल्याकडनं हा विरुद्ध आहार हा सेवन केला जातो. आणि मग हा विरुद्ध आहार काय करतो? तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर तुमच्या असलेल्या ह्या शरीरातल्या दोषांवरती हा प्रभाव टाकतो. दोषांना दूषित करतो, धातूंना दूषित करतो आणि सगळ्या शरीराला सुद्धा व्याधी उत्पन्न करण्यासाठी तयार करत असतो. म्हणून हा विरुद्ध आहार टाळणं हा अतिशय गरजेचा आहे. म्हणून तो समजून घेणं गरजेचं आहे. जर हा विरुद्ध आहार आपण समजून घेतलो आणि हा विरुद्ध आहार आपल्या स्वयंपाकघरातच बनत असतो. आणि हा विरुद्ध आहार जर आपण समजलो, त्याला व्यवस्थित समजून घेतलं, तर अनेक प्रकारच्या आजारांना आपल्याला आळा घालता येईल. अनेक प्रकारच्या आजारांवरती आपल्याला विजय मिळवता येऊ शकतो. आता विरुद्ध आहाराच्या बाबतीत बोलायचं झालं, तर बघा एका बाजूला अमृत आहे, दुसऱ्या बाजूला पण अमृत आहे. परंतु दोन्ही अमृत जर एकत्र आले, तर कदाचित ते विष देखील तयार होऊ शकतं. म्हणून नेहमी 2 अमृत एकत्र कधी आणायचे नाही. आता दह्याला पण अमृत म्हणलंय आणि दुधाला पण अमृत म्हणलंय. दही पण अमृत आहे, दूधही अमृत आहे. मग हे दोघांना जर एकत्र आणलं, तर काय होईल? रासायनिक अभिक्रिया होईल आणि ते विष बनेल. म्हणून दही आणि दूध कधी एकत्र घेत नाहीत. दही खायचं असेल, तर कमीत कमी 2 ते 3 तास तुम्ही दुधाचे पदार्थ किंवा दूध घेतलं नाही पाहिजे किंवा दही खाल्ल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 तासाने तुम्ही दुधाचे पदार्थ घेतले पाहिजेत किंवा घेऊ शकता. असं का? कारण तुमच्या जठरामध्ये जे अन्न जाणार आहे, त्याचं तिथे रासायनिक अभिक्रिया होऊ नये आणि ते अन्न विरुद्ध बनू नये. म्हणून पंचगव्य शास्त्रामध्ये, आयुर्वेद शास्त्रामध्ये दही सुद्धा अमृत आहे आणि तुमचं असलेलं दूध सुद्धा अमृत आहे. मधालाही आपण अमृत म्हणतो. मधही आपल्याला अमृत तत्व देत असतं आणि तुपालाही अमृत म्हटलं जातं, ज्याला घृत आपण असं म्हणतो. आता हे दोन्ही अमृत जरी असले, तरी पण दूध आणि तूप आणि मध हे दोघं एकमेकांचे जाणे दुश्मन आहेत. त्या दोघांना कधीही एकत्र करून खायचं नसतं. ह्या दोघांना एकत्र आणण्याचे काही नियम आहेत. कारण 2 दुश्मनांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी लागतो आणि तो मध्यस्थी, तो दूत, तो दुवा हा जर योग्य असेल, तर हे 2 दुश्मन एकत्र येऊ शकतात. तुम्ही म्हणाल मग पंचामृतमध्ये आपण कसं काय दही पण वापरतो, दूध पण वापरतो, मध पण वापरतो आणि मग हा तूप पण वापरत असतो. मग हे तर सगळे विरुद्धच आहेत एकमेकाच्या. तरी पण मग त्याला पंचामृत का म्हणायचं? त्याचं वेगळं शास्त्र आहे. त्याच्यावरही आपण आज चर्चा करूया. परंतु हे 5 अमृत जे आहेत हे एकत्र आणल्यानंतर खरं तर 25 व्हायला पाहिजे. परंतु ते पंचामृत आपण त्याला म्हणतो आणि ते आपण देवाच्या तीर्थासाठी ठेवत असतो. आपण 1 चमच्याभर पंचामृत प्राशन केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये खूप काही अवयवांची शुद्धी त्या ठिकाणी होत असते, मानसिक शुद्धी होत असते. मग याला का पंचामृत म्हटलं पाहिजे?
किंवा पंचगव्य आपण म्हणतो 5 प्रकारची गव्य एकत्र आणली, जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर सगळे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. दही दुधाच्या विरुद्ध आहे, गोमूत्र दुधाच्या विरुद्ध आहे, गोमय सुद्धा दुधाच्या विरुद्ध आहे. मग हे सगळे आपण एकत्र आणतो आणि पंचगव्य, पंचामृत हे आपण का प्राशन करतो? तर आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी, आपलं शरीर शुद्ध ठेवण्यासाठी. म्हणून 2 अमृत एकत्र आणले तर विष सुद्धा बनू शकतं, म्हणून ते योग्य पद्धतीनं आणायला लागतात. कारण सायलेंट किलर ह्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. कारण हे विष, आता कसं विषाचे 2 प्रकार असतात. प्रामुख्याने एक तात्कालीन विष असतं आणि दुसरं जे असतं हे दीर्घकालीन विष असतं. दीर्घकालीन विष असं असतं की तुम्ही आज ते खाल्लंय तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती लगेच होणार नाही. 1 दिवसाने होईल, 2 दिवसाने होईल, 3 दिवसाने होईल, 1 महिन्याने होईल, 6 महिन्याने होईल, 1 वर्षाने सुद्धा होऊ शकतो, 5 वर्षाने सुद्धा होऊ शकतो. जर तुम्ही असं विष समजा, तर अॅल्युमिनियमचं भांड हे विष आहे. परंतु तुम्ही दररोज जर अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये भोजन करत असाल किंवा त्याच्यामध्ये बनवत असाल, तर या अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये बनणारं जे काही भोजन आहे, हे प्रामुख्याने हे कसं बनेल, कसं होईल, तर तुम्हाला सलग 15 वर्ष जर तुम्ही याच्यामध्ये भोजन केलं, तर निश्चितपणे तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स जमा होतील आणि तुम्हाला डायबिटीस सारखा आजार हा निश्चितपणे होणार आहे. त्वचाविकारासारखा आजार, अल्झायमर, स्मृतिभ्रंश हे सगळे आजार तुम्हाला होणार आहेत. कारण हे काय दीर्घकालीन विष आहे. आणि साप चावलाय, तत्कालीन तुमचा मृत्यू होतो. विषाची बाटली आपण पिलो, तासाभरात आपला मृत्यू होतो, तर ही तत्कालीन विष आहे. आणि आहारातनं जे येतं हा सायलेंट किलर विष आहे. आणि मग ती विष आपण ओळखली पाहिजे, म्हणून आपल्याला आहार हा मेंटेन ठेवणं अतिशय गरजेचं आहे. जसं आपण आता आजच्या युगात पाहिलं की आपल्याकडे गाडी आहे, एखादी मोठी तुमची कार आहे, त्या कारमध्ये आपण पेट्रोल आणि डिझेल दोन्ही एकत्र टाकतो का हो? आता पेट्रोलवरती पण गाडी चालते आणि डिझेलवरती पण गाडी चालते. मग समजा पेट्रोलची गाडी असेल, पेट्रोलचं इंजिन असेल, त्या पेट्रोलच्या इंजिनला आपण डिझेल का टाकत नाही? पेट्रोल आणि डिझेल दोन्ही एकत्र करून पण का टाकत नाही किंवा रॉकेल पण का टाकत नाही? कारण हे जरी इंधन असले तरी हे एकमेकांचे विरोधी घटक आहेत. त्यांच्यामध्ये असलेले त्यांचे तत्व ही विरोधी आहेत. जर आपण असं केलं, जर पेट्रोलच्या इंजिनमध्ये डिझेल टाकलं किंवा डिझेल आणि पेट्रोल दोन्ही एकत्र करून जर आपण आपल्या गाडीमध्ये टाकलं, कारण डिझेल स्वस्त आहे पेट्रोलपेक्षा, मग गाडी चालवायला पाहिजे. गाडी चालणार नाही, गाडी बंद होईल. गाडी बंद पडेल, इंजिनमध्ये बिघाड होईल. तसं आपलं शरीर हे सुद्धा एक प्रकारचं इंजिनच आहे आणि त्या इंजिनमध्ये योग्य अन्न टाकायला लागतं. आणि योग्य अन्न जर आपण टाकलं, योग्य फूड कॉम्बिनेशन जर असेल, तर आपलं हे शरीराचं इंजिन खूप चांगल्या प्रकारे काम करणार आहे. आणि जर चुकीचं इंधन तुम्ही टाकलं, तर हेच तुमचं शरीर तुम्हाला त्रास द्यायला काम सुरू करणार आहे. जसं इंजिन गरम होणं, इंजिनमध्ये लिकेज निर्माण होणं, इंजिनमध्ये बिघाड निर्माण होणं, धूर प्रचंड प्रमाणात जसं इंजिनचा निघतो, कार्बोरेटर खराब होतो, तसं मग आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे छोटे छोटे इंजिन्स बसवलेले आहेत, जठर आहे, लिव्हर आहे, मूत्रपिंड आहे, तुमचं छोटं आतड आहे, मोठं आतड आहे, त्याच्यामध्ये पण असे बिघाड निर्माण होतील या चुकीच्या अन्नामुळं आणि तुमचं शरीर पूर्णपणे डॅमेज होईल, खराब होईल, रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जाईल. म्हणून आपण योग्य फूड आपल्या शरीरामध्ये टाकलं पाहिजे. आणि आज जगभरामध्ये जेव्हा आपण पाहतो, तर ऑटो इम्युन डिसीज म्हणजे त्वचेच्या विकारांचं प्रमाण प्रचंड का वाढलंय? प्रत्येकाला आपण करतो काय, की कुठल्याही ॲलोपॅथीच्या दवाखान्यामध्ये आपण गेलो आणि त्वचा विकार असतील, तर तुम्हाला तिथं डॉक्टर गेल्यानंतर सल्फरच्या गोळ्या का देतात? सल्फरची मात्रा शरीरामध्ये का वाढवतात? किंवा आपण पाहतो, की तुम्हाला ऑइंटमेंट अनेक प्रकारचे वापरायला का सांगितले जातात? परंतु वरनं फक्त मलम लावल्याने किंवा ऑइंटमेंट लावल्याने तुमचे त्वचेचे विकार बरे होत नाही. कारण त्वचा विकार निर्माण कुठं होतोय त्याच्यावरती पहिला आघात करायला लागतो. जर तुमचं भांडच खराब असेल, त्या भांड्यामध्ये तुम्ही कितीही स्वच्छ पाणी टाकलं, तरी पण ते टाकलेलं पाणी खराबच होणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला भांडं स्वच्छ करायला लागेल आणि भांडं स्वच्छ केलं, मग त्या भांड्यामध्ये शुद्ध पाणी राहील. वरनं किती शुद्ध पाणी ओतलं, तरी पण तुम्हाला ते लवकर स्वच्छ होणार नाही. अगदी त्या प्रकारे
तुमच्या शरीरामध्ये कितीही ऑइंटमेंट लावल्या, कितीही चांगल्या क्रीम लावल्या, तरी पण हे त्वचेचे असलेले विकार हे तुमचे काही लगेच बरे होणारे नाहीत. त्यासाठी तुम्हाला शरीरशुद्धी, रक्तशुद्धी ही अतिशय गरजेची आहे. आणि मग आयुर्वेदाने याचं हजारो वर्षापूर्वी संयोजन सांगून ठेवलेलं आहे, की विरुद्ध अन्न आणि चरक संहितेमध्ये अष्टांग हृदय संग्रहमध्ये महर्षी वाग्भटांच्या जे BMSच्या मेडिकल कॉलेजला जे ग्रंथ शिकवले जातात, त्याच्यामध्ये विरुद्ध आहार विज्ञानीय हा आपल्याला अध्याय आढळतो. तो अभ्यासायला लागतो. आणि याच्यामध्ये खूप मोठं प्रचंड विज्ञान सांगितलंय. काय खायचं, काय नाही खायचं आणि ते कसं ओळखायचं. आता जुन्या काळामध्ये कसं राजेशाही होती आणि राजेशाहीमध्ये काय व्हायचं, की बऱ्याचदा राजे महाराजांवरती विषप्रयोग केले जायचे. राजा असेल, प्रधान असेल किंवा एखाद्या मंत्र्यावरती ईर्ष्या असेल, राजपुत्रावरती ईर्ष्या असेल, गादीसाठी, सत्तेसाठी, पैशांसाठी एकमेकांवरती विषप्रयोग केले जायचे. आणि मग ते विषप्रयोग कधी-कधी सौम्य असायचे, कधी-कधी जहाल पण असायचे. आता हे विषप्रयोग ओळखण्यासाठी जुन्या काळामध्ये हे राजे महाराजे खूप काही उपाययोजना करायचे आणि ऋषीमुनींनी पण त्याच्यामध्ये खूप प्रचंड अभ्यास केला होता. आणि मग तुम्हाला माहिती आहे, की कुठलाही राजा असेल किंवा श्रीमंत व्यक्ती असेल म्हणजे व्यापारी असेल, कुठलाही महत्वाच्या वरचा व्यक्ती असेल, अशा व्यक्तींनी भोजन करताना नेहमी सोन्याची किंवा चांदीची थाळी वापरली पाहिजे. आता तुम्ही हसाल, तुम्ही म्हणाल, "सोपं आहे का हे? सोन्याच्या ताटामध्ये जेवणं सोपं आहे का? सोनं आज काय तोळा आहे?" किंवा चांदीच्या ताटामध्ये जरी आपण जेवायला गेलो, तरी पण चांदीचं ताट सर्वांना शक्य आहे का घेणं? तर नाहीये. म्हणून सांगतानाच सांगितलंय, जे राजे महाराजे आहेत, सरदार आहेत किंवा जे जास्त पैशावाले श्रीमंत लोक आहेत, त्यांनी सोन्या-चांदीच्या ताटामध्ये का जेवायचं असतं? ह्याच्यामागे तुमची श्रीमंती दाखवणं, तुमचं सामर्थ्य दाखवणं हे विषय नाहीयेत. त्याच्या पाठीमागे प्रचंड मोठं विज्ञान आहे. कारण ज्यावेळेस एखादा राजा, महाराजा, सरदार, सेनापती किंवा अतिशय महत्त्वाच्या पदांवरती असलेल्या व्यक्ती, ह्यांना उत्पन्न पण तेवढंच असतं. आणि ह्या अतिशय महत्त्वाच्या पदांवरती असलेल्या व्यक्ती ह्या महत्त्वाच्याच असतात. आणि त्यांच्यावरतीच जास्त विषप्रयोग करण्याची संभावना असते. मला सांगा, सर्वसामान्य व्यक्तीवरती किंवा एखाद्या भिकाऱ्यावरती कोण विषप्रयोग करेल? त्याच्याकडनं काही फायदाच नाही. ज्या पदापासून फायदा आहे, ज्या व्यक्तीपासून फायदा आहे, जी व्यक्ती नसेल तर मला प्रचंड आर्थिक किंवा सत्तेचा फायदा होईल, अशा लोकांवरती विषप्रयोग केला जातो. आणि मग अशा लोकांनी पासून वाचण्यासाठी त्यांनी सोन्याच्या किंवा चांदीच्या ताटामध्ये भोजन करावं असं आपलं शास्त्र सांगतं. कारण का? सोनं हे अँटी पॉइझनिस्ट आहे. सोन्याच्या ताटामध्ये जर आपण भाजी वाढली तर ती पटकन विदिन 10 सेकंड 10 सेकंदात तुम्हाला सांगते की ह्या भाजीमध्ये विष आहे. लगेच हिरवट अशी छटा त्या भाजीला यायला लागते. त्याला ओघळतो यायला लागतो. चांदीच्या ताटामध्ये जर विषारी भाजी वाढली, तर विष ठेवलं तर तुम्हाला 10 ते 15 सेकंदामध्ये चांदी लगेच काळी पडायला लागते आणि सांगते की यात अन्नामध्ये विष आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या सोन्या-चांदीच्या ताटामध्ये जेवायला हे आपलं आयुर्वेद सांगतं. कोणासाठी? की जे महत्वाचे व्यक्ती आहेत ते. आता ज्यांना असे धोके नाहीयेत विषप्रयोगाचे, त्यांना मग काही अडचण नाही. त्यांना मग बाकीच्या वेगळ्या थाळी आहेत. पत्रवळी पण आहे, केळीचं पान पण त्याच्यावरती पण तुम्ही भोजन करू शकता. केळीच्या पानामध्ये जेवण केलं तर खूप काही चांगले आरोग्याचे लाभ मिळतात. पळसाच्या पानावरती आपण भोजन करू शकतो. म्हणजे गरीबातल्या गरीब माणसाने सुद्धा भोजन करताना कुठली पात्र वापरली पाहिजे आणि आपल्या शरीरामध्ये असलेले आजार, दोष त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण कुठली पात्रे वापरावीत त्याच्यावर सुद्धा आयुर्वेद सांगतं. त्याचं कारणच हे आहे की विरुद्ध आहार त्याचा बनू नये, विष आपल्या शरीरामध्ये जाऊ नये आणि जे अन्न आहे त्याच्यामधले असलेले सात्विक गुण जे आहेत, पौष्टिक घटक जे आहेत ते 100च्या 100% शरीराला मिळावेत. हे त्याच्या पाठीमागचं विज्ञान होतं. जुन्या काळामध्ये काय केलं जायचं, की राजे महाराजांमध्ये मोठ्या लोकांच्या घरी, पाटलाच्या घरी, वाड्यावरती काही पक्षी पाळले जायचे. चकोर पक्षी पाळला जायचा, चकोर. आता हा चकोर पक्षी म्हणजे तो व्यक्ती फार पक्षीप्रेमी आहे असं नाही. कारण चकोर पक्षी हा अन्नातलं विष हा पटकन त्या ठिकाणी ओळखतो. कारण ह्याचं जर आपण मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातनं चकोर पक्षाचं जर आपण पाहिलं, तर ह्याची नर्व्हस सिस्टम जी आहे, पक्षाची जी मज्जासंस्था आहे,
हा चकोर पक्षी त्या अन्नातनं निघणाऱ्या ज्या लहरी आहेत, ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, त्या ह्या चकोर पक्षाच्या मज्जासंस्थेवरती, सिस्टमवरती पूर्णपणे प्रभाव टाकतात आणि त्याच्यामुळं ह्या चकोर पक्षाच्या डोळ्यातल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात किंवा विस्तारतात आणि त्या चकोर पक्षाचे डोळे लालबुंद होतात. ह्याला लाईव्ह इंडिकेटर म्हटलं जातं. कुठलं मशीन पण असं काम करणार नाही, असं त्या चकोर पक्षाचं डोळे काम करतात. त्याच्या समोर विष नेलं की तो एकदम लाल भडक डोळे करतो आणि लगेच समजून जायचं की हा अन्नामध्ये विष आहे. बरं, विष आहे म्हणजे प्रत्येकाने ते वरनं टाकलंच असेल असं काही नाही हा. बऱ्याचदा काय होतं, की आपण चुकीच्या पात्रांमध्ये, चुकीच्या कॉम्बिनेशननी सुद्धा अन्न बनवतो आणि ते अन्न बनवल्यानंतर ते विष समान बनतं. असं भरपूर आहे. नकळतपणे सुद्धा आचार्याकडनं किंवा स्वयंपाकाकडनं ती चूक होऊ शकते. म्हणजे 2 चुकीच्या गोष्टी जर समजा एकत्र आणल्या आणि ते विष बनलं, तर ते शरीराला अपायकारक आहे आणि मग त्याच्या लहरी, त्याचा जो वायू आहे, तो जरी त्या चकोर पक्ष्याने ग्रहण केला, तरी पण त्याला समजून जायचं की हे अपोझिट फूड आहे. हे विष आहे, विष समान आहे, हे खाल्लं नाही पाहिजे. त्यानंतर मोर पाळले जायचे. आजच्या काळात हे शक्य नाही मोर पाळणं. कारण मोर आता आपला राष्ट्रीय पक्षी आहे, त्याच्यामुळे तो संरक्षित आहे. परंतु राजे महाराजे आपल्या राजवाड्यामध्ये मोर पाळायचे. मोर का पाळायचे? कारण मोर हा नैसर्गिकपणे विषाचा शत्रू आहे. मोराचं अन्न काय? साप आहे. सर्पांचा शत्रू आहे तो. आणि हा मोर जो आहे, हा विषग्न आहे. त्याच्याकडे विषग्न शक्ती असते. तो अँटी पॉइझनिस्ट आहे. मोराला जर विषाचा वास आला किंवा त्या मोराला विषाच्या फ्रिक्वेन्सी सापडल्या किंवा त्या ऊर्जा जरी त्याला जाणवल्या, मोर जोरजोरात ओरडतो आणि नाचायला लागतो. कारण मोराची सुद्धा वास घेण्याची क्षमता अतिशय वेगळी असते. आणि म्हणून राजदरबारामध्ये मोर पाळले जायचे. अन्नामध्ये जो रासायनिक बदल होतोय आणि तो बदल झाल्यानंतर जो वास त्यातनं निघतोय, जो वायू त्यातनं बाहेर पडतोय, हा रासायनिक वायू बाहेर पडतोय. आणि मग मोराचं ओरडणं हे राजदरबारामध्ये धोक्याची घंटा मांडली जायची. कारण मोराला विष सहन होत नाही. तो लगेच तो नष्ट करायच्या पाठीमागे लागतो. त्या सापामध्ये विष असतं म्हणून तो पहिल्यांदा साप मारतो, मुंडकं फेकून देतो, बाकीचं ते असलेलं शरीर खाऊन टाकतो. परंतु विष मोराला अजिबात सहन होत नाही. म्हणून मोर सुद्धा पाळले जायचे. त्यानंतर पोपट मैना पाळली जायची. प्रत्येक पाटलाच्या घरामध्ये, ग्रामीण भागामध्ये खटल्याचं मोठं घर असेल, पोपटाचा पिंजरा असायचा. एखादा वतनदार असेल, जहागीरदार असेल, त्याच्या घरी पोपटाचा पिंजरा असायचा. हा पोपट काय? तर पोपटाचा सुद्धा आपण बारकाईने विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला, तर पोपटाला सुद्धा विषयुक्त वास, उग्र वास आणि त्या वासातनं निघणारे सूक्ष्म कण त्याच्या श्वसन संस्थेला अडथळा निर्माण करतात. आणि त्याच्या श्वसन संस्थेला अडथळा निर्माण केला, की हा पोपट मोठमोठ्याने डोळे किंचाळायला लागतो, डोळे गोल-गोल फिरवायला लागतो. हा गॅस अलार्म आपण त्याला म्हणू शकतो आजच्या काळामधला. म्हणून हे असे पक्षी पाळले जायचे. राजहंस आहे. राजहंसाने जर आता जुन्या काळामध्ये अ, राजा जेवायला बसायच्या अगोदर त्या राजहंसापुढं ती खिरीची वाटी किंवा आमटी ठेवली जायची. आणि त्याचा वास जरी त्याने घेतला राजहंसाने, तर त्या राजहंसाची पचन संस्था आणि मज्जा संस्था अतिशय नाजूक असते. तो लटपटायला लागतो आणि हंसाच्या मेंदूवरती परिणाम होतो. पायावरचं नियंत्रण सुटतं आणि तो लडखडत, लडखडत चालायला लागतो आणि मोठ्याने ओरडायला लागतो. म्हणजे ही निसर्गाने प्रत्येक प्राण्याला देणगी दिलेली आहे. प्रत्येकाला वेगळी दिलेली आहे. माशाला पोहता येतं, तर पोहण्याची देणगी ही माशाला निसर्गाकडनं मिळाली आहे. परंतु कुत्र्याला वास चांगला घेता येतो. ती देणगी कुत्र्याला निसर्गाने दिलेली आहे. तसं प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक पक्षाला, कोकिळालाच मधुर कंठ का दिला? आपल्याला का नाही दिला? कारण प्रत्येक प्राण्याचं एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे आणि ते नैसर्गिकपणे त्यांना लाभलेलं आहे. नैसर्गिकपणे. मुंग्या इतकं छान वारूळ बांधतात, की कितीही पूर आला आणि काही जरी झालं, तरी पण त्यांच्या वारुळाला त्या ठिकाणी आतमध्ये जी कॉलनी आहे, त्याला कधी डॅमेज येत नाही. परंतु आपल्याकडे जर अतिवृष्टी झाली, तर आपल्याकडे सगळं शहर तुंबून जातं. परंतु मुंग्यांचं वारूळ कधी तुंबत नाही. म्हणजे बांधकाम करण्याचं स्ट्रक्चरल ऑडिट कसं असावं, हे मुंग्यांकडनं शिकायला लागतं.
जेव्हा ते आपण डिस्कव्हरी चॅनलला पाहतो की ती वारूळ खाली नष्ट केलं आणि आतमध्ये पाहिलं, तर इतकं प्रभावीपणे बांधलेलं असतं, की ऑक्सिजन आतमध्ये येण्याच्या व्हेंटिलेशनच्या त्या असलेल्या छिद्र सुद्धा अतिशय वैज्ञानिकपणे त्या मुंग्यांनी बनवलेली असतात. म्हणजे ही देणगी निसर्गाने प्राण्यांना दिलेली आहे. तशी मांजराला सुद्धा आहे. मांजराला सुद्धा विष त्या ठिकाणी दिसलं तर मांजर गुरगुरायला लागतं. तिथून पळ काढतं, थांबत नाही विषाजवळ. आधी वास घेतं आणि मग खातं. तुम्ही कधी कोणाकडे मांजर असेल तर बघा. अगोदर ते वास घेईल आणि मगच ते खाईल, तोंड लावेल. कुत्र्याला जर विष समोर आणलं तर लाळ त्याच्या तोंडात यायला लागते आणि लाळ ती जी जास्त यायला लागते आणि कुत्रं भुंकायला लागतं. तर हे असे जे काही गुण आहेत, ते प्राण्यांमध्ये आहेत. ते कशासाठी होते? विरुद्ध आहार ओळखण्यासाठी, विषयुक्त अन्न ओळखण्यासाठी. आणि मग सोन्याची थाळी, चांदीची थाळी त्यासाठीच होती. म्हणजे नकळत जरी विरुद्ध आहार बनला, तरी पण तो आयडेंटिफाय करता यावा. ते केमिकल इंडिकेटर होतं. सोन्याच्या ताटामध्ये जेवणं इज अ केमिकल इंडिकेटर. चांदीच्या ताटामध्ये जेवणं हा सुद्धा केमिकल इंडिकेटर आहे. कारण चांदी काळी पडते, सोनं हिरवं पडतं. हिरवं, काळं असं पडतं. त्यानंतर आपण जर पाहिलं चांदीच्या ताटामध्ये चांदी का काळी पडते? कारण गंधक जो आहे, सल्फर ज्याला म्हणतो, ह्याचा चांदीशी संपर्क आला तर सिल्वर सल्फाईड बनतं आणि ती काळी पडून जाते. आणि सिल्वर सल्फाईड शरीराला चांगलं नाहीये. आणि ते तुमचं त्वचाविकार करणार आहे. आणि नॉर्मली मग असे अपायकारक घटक जेव्हा आपल्या आहारामध्ये जास्त असतात, अपोजिट फूड कॉम्बिनेशनमध्ये, तेव्हा मात्र होतं काय, की आपल्याला त्वचाविकार व्हायला लागतात. काशाचं भांडं असेल, काशाच्या थाळीत नेहमी जेवलं पाहिजे. जर तुमच्याकडे सोन्याची थाळी नसेल, चांदीची नसेल हरकत नाही. मग कास्याची थाळी घ्या. कासं कसं बनलंय? कॉपर आणि कथील टीन ज्याला आपण म्हणतो. या दोघांचा अलाईड धातू आहे. मग ह्या कास्य थाळीमध्ये आपण ज्यावेळेस अन्न वाढतो, तर ते लालसर बनायला लागतं. भात जर तुम्ही काशाच्या थाळीमध्ये वाढला आणि त्याच्यामध्ये जर समजा विष असेल किंवा तो काही टॉक्सिन जास्त असतील, तो भात लालसर दिसायला लागतो. हलकासा लालसर त्याला त्याला आरक्त असं म्हणतात. असा कलर यायला लागतो. हा सावधानतेचा इशारा असतो. पांढरा भात किंवा डाळ अचानक लाल व्हायला लागली, की त्यात काहीतरी मिसळलंय. किंवा तांब्याच्या भांड्यात सुद्धा, तांब सुद्धा अतिशय विषारी आहे. तांब्याच्या भांड्यात तर कधी जेवत नाही. जेवणासाठी कधी वापरू नये. कारण सगळ्यात जास्त रासायनिक अभिक्रिया त्याच्यावरती होते. आणि मग तांब्याच्या भांड्यावरती हिरवट असा थर यायला लागतो. तुम्हाला चित्रात दिसत असेल. हिरवा असा थर यायला लागतो. कारण त्याला कॉपर कार्बोनेट असं म्हणतात किंवा व्हर्डिग्रीस असं म्हणतात. मग कुठलेही आंबट पदार्थ, दही, दूध किंवा जे असे पदार्थ आहेत, ताक असेल, म्हणजे आम्ल गुणांचे आहेत. त्या पदार्थांना कधीही तांब्याच्या भांड्यात ठेवायचे नाही. जर जास्त काळ ठेवलं, तर त्याची रासायनिक अभिक्रिया होते आणि विषारी क्षार तयार होतात आणि हे विषारी क्षार तयार झाले तर शरीराला अपायकारक असतात. म्हणून तांब्याचं भांडं स्वयंपाकघरामध्ये फक्त पाणी साठवण्यासाठी वापरलं जातं आणि दुसरा उपयोग त्याचा देवपूजेमध्ये पूजा करण्यासाठी वापरलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त तांब्याच्या भांड्याचा काहीही उपयोग नाही. तांब्याच्या भांड्यामध्ये नाही स्वयंपाक बनवला जात आणि नाही स्वयंपाक ग्रहण केला जात किंवा भोजन केलं जात. परंतु तांब हे जे आहे, हे पाण्यासाठी अतिशय उत्तम आहे. पाण्याला स्वच्छ करणारं तांब आहे. आणि किती काळ ठेवायचे तांब्याच्या भांड्यात पाणी? रात्री 10 वाजता किंवा 9 वाजता तुम्ही जर तांब्याचा हंडा आतून स्वच्छ घासला आणि तो स्वच्छ हंडा घासल्यानंतर आतमध्ये जे तुम्ही पाणी भरल्यानंतर मॅक्सिमम 8 ते 10 तास त्याच्यामध्ये पाणी स्टोअर करायचंय. त्यानंतर ते पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचंय. मग माठामध्ये करा किंवा पितळेच्या हंड्यामध्ये करा. माठामध्ये केलं तर ते गार पडेल. त्याच्यामध्ये 28 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट्स येतील आणि तेच भांडं जर पितळेच्या हंड्यामध्ये तुम्ही जर शिफ्ट केलं, तर तुमचं पाणी अल्कलाईन बनेल नॅचरली. तुम्हाला अल्कलाईन मशीन घ्यायची गरज नाही. लाख लाख, दीड लाख रुपये तुम्हाला खर्च करून. अल्कलाईन मशीन मध्ये असतं काय? कॉपर आणि झिंक. जे तर कॉपर आणि झिंकचा अलर्ट तर तांबेचा हंडा आहे, जो आपल्याला लग्नामध्ये आहेरात मिळतो. आणि 400-500 रुपयात आम्ही अल्कलाईन पाणी आमच्या घरचे सगळे बनवतात. मग ते मशीन घ्यायची फिल्टरची काय गरज आहे? 1.5-1.5, 2-2 लाखाची. अल्कलाईन पाणी तसंही बनतं. आणि म्हणून तांब जे आहे हे पाणी शुद्ध करणार आहे.
पाण्याला खूप चांगल्या प्रकारे शुद्ध करतं. म्हणून पाण्यासाठी वापरलं जातं. त्यात अन्न कधी ठेवलं जात नाही. तर अशा ह्या ट्रिक्स प्रामुख्याने वापरल्या जायच्या आणि या ट्रिक्समुळं काय व्हायचं, की विरुद्ध अन्न हे ओळखलं जायचं. आणि म्हणून विरुद्ध अन्न विज्ञानीय हा अध्याय जो आहे, हा अष्टांगोदय संग्रहामध्ये सूत्रस्थानामध्ये सातवा अध्यायातला 29वा श्लोक असा सांगतो, विरुद्ध मपी चाहर विद्याद्विष गुरुपम. म्हणजे काय, की हा आहार जो आहे ना, हा विरुद्ध आहार हा विषासारखाच असतो. आता विरुद्ध आहार म्हणजे काय? विरुद्ध त्याच्या आपण जर समानार्थी शब्द पाहिला, विरुद्ध म्हणजे आपण काय म्हणतो अपोजिट फूड. तर अपोजिट फूड असं नाही. विरुद्ध म्हणजे जो विष समान आहे, त्याला विरुद्ध आहार म्हटलं जातं. की जो आहार सेवन केल्यामुळं तुमच्या शरीराला हानी पोचते. तुमच्या शरीराचे त्रिदोष म्हणजे वात, पित्त, कफ बिघडतात. तुमचे धातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थी आणि तुमचं शुक्र हे सगळं बिघडतं. दुष्ट होतं, दूषित होतं. आणि या सगळ्यांना दूषित करणारा असा जो आहार आहे, त्याला विरुद्ध आहार म्हटलं पाहिजे. कारण तो फक्त फूडलाच अपोजिट नाहीये, अन्नालाच अपोजिट नाहीये, तुमच्या शरीराला पण अपोजिट आहे. तुमच्या शरीरालाही तो विरुद्ध आहे. म्हणून तो कधीही खायचा नाही, कधीही ग्रहण करायचा नाही. आणि मग आजार का होतात ह्या विषयावरती जेव्हा लाखो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींची एक परिषद भरली होती हिमालयाच्या पायथ्याशी. ज्यावेळेस हा आयुर्वेद जो आहे, हा आयुर्वेद ज्यावेळेस पृथ्वीवरती आला आणि पृथ्वीवरती आल्यानंतर जसे आपल्याकडे कोविडची बिमारी आली होती, कोविड आपल्या ठिकाणी लॉकडाऊन लागलं होतं आणि कोविड पॅन्डेमिकच्या काळामध्ये सगळं WHO जसं एकत्र आलं, जगभरातले डॉक्टर एकत्र आले. अगदी त्याचप्रमाणे अशीच एक जी व्याधी आहे, म्हणजे जो रोग आहे, क्रोनिक डिसीज आहे, ते त्यावेळेस ते आले होते. व्हायरल इन्फेक्शन पण त्यावेळेस झालं होतं. आणि मग सगळे ऋषीगण एकत्र आले आणि सगळे ऋषीगण एकत्र आल्यानंतर हिमालयाच्या पायथ्याशी त्यांची बैठक झाली आणि आयुर्वेदाला आपण घेऊन येऊ असं त्यांचं ठरलं आणि मग त्यांनी भारद्वाज ऋषींना इंद्राकडे पाठवलं. भारद्वाज ऋषी इंद्राकडनं तो आयुर्वेद घेऊन आले आणि आल्यानंतर ती जी सभा भरली होती त्याचा उपदेश भारद्वाजांनी आत्रेय ऋषींच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षखाली या सगळ्या ऋषींना केला. आणि मग त्या सगळ्या ऋषींमध्ये अग्निवेश नावाचे एक ऋषी होते. त्या अग्निवेश नावाच्या ऋषींनी ह्या अत्रेय ऋषींना प्रश्न विचारला की जगामध्ये आजार का वाढतात किंवा हे सर्वसामान्य लोक, तर आपण पण माणूस आहोत परंतु आपण त्या आजारांना कधी बळी पडलो नाही. परंतु ही सर्वसामान्य माणसं ह्या संक्रमणाच्या आजारांना बळी का पडतात, वारंवार आजारी का पडतात, त्यांचे झालेले आजार हे बरे का होत नाहीत आणि त्यांना सारखी औषधं का घ्यायला लागतात, असा प्रश्न विचारला होता. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर भगवान अत्रेय जे आहेत हे उभे राहिले आणि त्यांना उपदेशून आयुर्वेदाचा एक संदेश सांगितला, एक श्लोक सांगितला. त्या श्लोकाचं वर्णन चरक संहितेच्या सूत्रस्थानामध्ये आलेलं आहे. चरक संहितेच्या सूत्रस्थानामध्ये 26व्या अध्यायातला 81वा श्लोक असा सांगतो, देह धातू प्रत्यानिक भूतानी द्रव्याणी देह धातुर्विरोधात पत्ते परस्पर गुण विरुद्धानी किनिचित किनिचित संयोगात. म्हणजे ह्या सगळ्या श्लोकामध्ये सगळं आयुर्वेदच वर्णन करून टाकलंय महर्षी यांनी. ते काय सांगतात की ज्या वेळेस माणूस हा भोजन करतो, ह्या भोजन केल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये असलेले धातू, त्याच्या शरीरामध्ये असलेले दोष, ह्या सगळ्यांसाठी विरुद्ध असलेलं अन्न हे जर आपण सेवन केलं तर आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि माणूस आजारी पडतो आणि माणसाला अनेक प्रकारच्या रोग व्याधी निर्माण होतात. आणि मग विरुद्ध अन्न कुठलं कुठलं असतं, तर ते 18 प्रकारचं असतं. फक्त एकच प्रकार नाही. काही द्रव्य ही परस्पर गुणविरोधी असतात, काही द्रव्य संयोग विरोधी असतात, काही द्रव्य संस्कार विरोधी असतात. आता संस्कार विरोधी म्हणजे काय, की तुमच्या घरामध्ये कितीही तुम्ही शुद्ध अन्न आणलं, जसं तुम्हाला मी काल परवा सांगितलं, अगदी देशी गाईचं सेंद्रिय तुम्ही दूध आणलं, देशी गाईचं दूध अतिशय ओरिजिनल आणलं, A2चं दूध आणलेलं आहे.
ती गाई जंगलात फिरायला जाते, औषधी वनस्पती खाते आणि शुद्ध सात्विक दूध तुम्ही घरामध्ये घेऊन आलाय. तुमच्या शेतामध्ये गोबर गोमूत्रावरती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला शेतीवरती तुम्ही गूळ बनवलेला आहे. तो गूळ आणि दूध हे जर एकत्र आले तर ते विष बनणार आहे. म्हणून ते संस्कार विरोधी आहेत. ते गुण विरोधी आहेत. ते संयोग विरोधी आहेत. ते द्रव्य विरोधी सुद्धा आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर अशा प्रकारे कळत नकळतपणे आपल्या आहारामध्ये अनेक चुकीचे घटक जातात. अनेक चुकीचा आहार आपल्या शरीरामध्ये जातो. आणि तो आपल्या शरीरात गेला, की मग काय होतं आपल्या शरीरामध्ये एक विष तयार होतं. बरं ते एका दिवसात होतं असं नाही. ते 1 दिवस लागेल, 2 दिवस लागेल, 3 दिवस लागेल, 8 दिवस पण लागतील. म्हणून आपण काय खातोय आणि ते खात असताना आपल्या शरीरामध्ये विष कुठं-कुठं तयार होऊ शकतं आणि ते विष कसं तयार होतं हे समजून घ्यायचं असेल, तर पहिल्यांदा आपल्याला पाचन कसं आहे, आपण एखादं अन्न खाल्ल्यानंतर शरीराचं पाचन कसं होतं, ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की आपण पोळी भाजी खाल्ली आणि खूप चांगली लागली, छान, म्हणजे तुम्हाला खूप ती पचली असं नाही. अगोदर पाचन समजून घ्या. बऱ्याचदा काय होतं, की तुम्ही चांगलं अन्न जरी खाल्लं, तरी पण तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण होत असतात. ते का होतात? कारण पाचन क्षमता तुमची जर खराब झाली, तुमच्या पाचन क्षमतेमध्ये, त्या पाचनाच्या असलेल्या यंत्रणेमध्ये कुठेही त्या ठिकाणी जर विकृती निर्माण झाली, व्यवस्थित काम झालं नाही, त्या ठिकाणी आम तयार होतो. आम म्हणजे विष. आणि म्हणून आपण जे भोजन करतो ते पचतं कसं ते पहिल्यांदा पाहूया. आता पहिली गोष्ट अशी, की भोजनामधलं अंतर हे अतिशय महत्वाचं आहे. आता हे का महत्वाचं आहे? कारण आपल्या शरीरामध्ये आपण अन्न ग्रहण केलं तर त्याचं पाचन 3 ठिकाणी होत असतं. पहिलं पाचन तुमच्या मुखामध्ये होतं, ज्याला हार्डली 1 मिनिट लागतो. म्हणजे एक तुम्हाला 30 सेकंद ते 1 मिनिटामध्ये त्याचं पाचन होतं. तुमच्या मुखामध्ये. मुखामध्ये काय पचतं? मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ हे मुखातच पचतात. परंतु त्या पदार्थांमध्ये जर समजा प्रोटीन असतील, तर प्रोटीनचं पाचन मुखामध्ये होत नाही किंवा प्रथिनं जी आहेत, ह्या प्रथिनांचं पाचन मुखामध्ये होत नाही, ते पचायला जठरामध्ये जातात. आणि मग जठरामध्ये ते अन्न गेल्यानंतर कमीत कमी 1.5 ते 2 तास तुम्हाला जठरामधलं अन्न पचायला लागतं. तेवढा वेळ लागतो. आता कोणाचा अग्नी मंद असेल, तर त्याला 3 तास, 4 तासही लागतील. कारण अग्निमांद्य हा पण विषय आहे त्याच्यामध्ये. परंतु आपण असं समजू निरोगी व्यक्ती आहे, तर निरोगी व्यक्तीला 1.5 ते 2 तास अन्न पचायला लागतं. आणि जठरामधनं ते अन्न पुढे गेलं, की तुमच्या आतड्यांमध्ये तिथं अन्न पचायला कमीत कमी 4 तास लागतात. जर तुम्ही निरोगी असाल, चांगले असाल तर. आणि जर आजारी असाल तर खूप वेळ लागेल. आता मग मला सांगा, जर तुमच्या जठरामधलं अन्न पचायला 2 तास लागतात, 2 तासानंतर तुमच्या जठरातलं अन्न तुमच्या आतड्यांमध्ये येतं. आतड्यांमध्ये त्याचं पाचन चालू असतं. आता जठर रिकामं झालं म्हणून आपल्याला पोट रिकामं वाटतं आणि आपण पटकन समजा मग एखादा वडापाव खाल्ला किंवा समोसा खाल्ला किंवा दुसऱ्यांदा भोजन केलं, तर काय होईल? एकाच वेळेस 2-2 ठिकाणी पाचन चालू होईल. आतड्यात पण चालू आहे आणि जठरात पण चालू आहे. मग तुमच्या शरीराचा रक्त पुरवठा एकाच वेळेस 2 ठिकाणी डिव्हाईड होईल आणि मग आतड्यातलं पण व्यवस्थित पचणार नाही आणि तुमच्या पोटातलं पण व्यवस्थित पचणार नाही आणि मग व्यवस्थित न पचलेलं अन्न ते तिथेच पडून राहील आणि सडायला लागेल आणि सडल्यानंतर जे उत्पन्न होतं त्याला टॉक्सिन्स किंवा त्याला आपण आम आयुर्वेदाच्या भाषेमध्ये असं म्हणलं जातं. आणि मग बघा, काही काहींना करपट ढेकर येतात, अतिशय घाणेरडे येतात. का येतात? सडलंय आतमध्ये पोट जठरामध्ये सगळं. अपान वायू ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस घाणेरडा वास काय येतो? कारण सडलंय सगळं आतमध्ये. अपान वायूला कधी दुर्गंधी येताच कामा नये. जर येत असेल, आतमध्ये अन्न सडलंय. आपल्याला शरीरशुद्धी करायला लागेल. कारण तो आम हे सगळं करत असतो. म्हणून पाचन समजून घेणं गरजेचं आहे. पाचन कसं होतं आपल्या शरीरामध्ये? तर मध्ये 3 अवस्थांमध्ये होतं. एकदा मुखामध्ये होतं, दुसऱ्यांदा पोटामध्ये होतं, तिसऱ्यांदा तुमच्या आतड्यामध्ये म्हणजे ग्रहणीमध्ये होतं. या 3 ठिकाणी अन्नाचं पाचन होत असतं. आता अन्नाचं पाचन कसं होतं? तर ज्यावेळेस आपण घास तोंडामध्ये टाकतो, कुठलंही अन्न तुमचं असेल, तर लाळ ग्रंथींसोबत त्याचं पहिलं पाचन होतं. म्हणून आपण 32 वेळा चावून खा, असं आपण असं म्हणतो. अन्न नेहमी प्यायचं असतं आणि पाणी नेहमी खायचं असतं, असं आयुर्वेद सांगतं.
आपण करतो काय, करतो आणि गटगट गटगट डायरेक्ट आपल्या नरड्यातच ते पाण्याची धार सोडतो. पाणी कधीच वरून प्यायचं नाही. पाणी तोंड लावून प्यायचं. आणि जर वरून प्यायचं असेल तर पिऊ शकता. परंतु कमीत कमी 10 सेकंद तुमच्या मुखामध्ये पाणी राहिलं पाहिजे. त्या पाण्यामध्ये तुमच्या लाळ मिश्रित झाली पाहिजे. आणि जे पिपासा स्थान सांगितलंय आयुर्वेदाने, पिपासा स्थान म्हणजे तिथं तहान लागते. टाळूचा भाग, जिभेच्या वरती दाताच्या मागे जे टाळू असते त्याला पिपासा स्थान म्हणतात. त्या पिपासा स्थानाला त्या पाण्याचा शीतल असलेला स्पर्श झाला पाहिजे, तर तहान भागते. वरनं पाणी पिलं डायरेक्ट घशात टाकलं, ते जठरात जाईल डायरेक्ट. त्याचं पाचन व्हायला वेळ लागेल. ते पचणार नाही व्यवस्थित पाणी. मूत्रपिंडातनं बाहेर पडून जाईल ते. म्हणून पाणी वरून पित नाहीत. पाणी तुम्हाला हळूहळू प्यायचं असतं. खाली बसून प्यायचं असतं आणि कमीत कमी पाण्याचा घोट पाण्याचा घेतल्यानंतर तुमच्या मुखामध्ये जे पाणी आहे 10 सेकंद ते राहिलं पाहिजे. कारण का, की तुमच्या मुखामध्ये ज्या काही लाळ ग्रंथी आहेत, ह्या 3 प्रकारच्या आहेत. एक पॅराट्रिक लाळ ग्रंथी आहेत, दुसऱ्या सबलिंग्युअल आहेत, तिसऱ्या सबमेडिब्युलर आहेत. आता पॅराट्रिक ज्या लाळ ग्रंथी आहेत, त्या काय करतात? तुमच्या जीवाणू विरोधीचं काम करतात. म्हणजे समजा एखादा विषाणू, जीवाणू मुखामधनं जर आत गेला, त्याला मारून टाकायचं काम करतात. आणि सबलिंग्युअल आणि सबमेडिब्युलर ज्या लाळ ग्रंथी आहेत, त्या कुठं तुमच्या जिभेखाली आणि अशा गळ्याजवळ असतात. आणि कानाच्या पाठीमागे जिथं दाढ आहे, त्या दाढीच्या पाठीमागे पॅराट्रिक्स असतात. चित्रात तुम्हाला दिसत असेल कुठल्या कुठल्या ग्रंथीत कुठं असतात. आता काय होतं की ज्यावेळेस तुम्ही पाणी पिता किंवा एखादं अन्न खाता तर ह्या लाळ ग्रंथींमधनं लाळ श्रवण होते आणि त्याचं मुखामध्ये पाचन व्हायला सुरुवात होते. आणि मग जी पेस्ट आपण अन्नाची बनवतो त्याच्यातल्या त्या त्या पेस्टमध्ये, त्या लाळेमध्ये अन्नाचं विघटन झालेलं असतं आणि ते अन्न पचण्यासाठी अधिक सहज सुलभ होतं. आणि पॅरोट्रिक ग्लॅन्ड जे आहेत त्यातनं काय होतं, जीवाणू विरोधाचं काम. जर चुकून त्या अन्नामध्ये एखादा कुठला छोटा सूक्ष्म जीवाणू आला असेल तो ठिकाणी मरतो. तुम्ही लहान मुलांचं पाहिलं असेल, लहान मुलांना लाळ काय येते सारखी? लहान मूल जे असतं सारखं लाळ गाळत असतं किंवा झोपेत पण लाळ गळायची अनेकांना सवय असते. आता ही लाळ का येते? कारण ज्यांची लाळ जास्त गळते त्यांच्या पॅरोट्रिक ग्लॅंड्स ह्या अतिशय स्ट्रॉंग आहेत. कारण लाळ ही लहान मुलांना का जास्त येत असते? कारण ह्या सृष्टीला, परमात्म्याला माहिती आहे, त्या लहान मुलाला हातात काहीही दिलं ते तोंडात घालतं. अगदी तुमचं बोट जरी दिलं, बघा जो नवजात शिशु आहे, एक 2-3 महिन्याचा, 6 महिन्याचा, त्याच्या हातात तुम्ही असं बोट द्या, त्याच्या मुठी कायम आवळलेल्या असतात. त्याच्या हातात काहीही द्या, तो घेणार आणि तोंडात घालणार. त्याला बोट जरी आपलं दिलं तरी ते बाळ करतं काय? तोंडात बोट घालतं आपलं. हे असं का होतं? कारण त्याला ती सवय असते. कारण ते नॅचरली आहे. ते पोट भरण्यासाठी करत असतं. आणि मग चुकीची कुठली गोष्ट जर त्याच्या पोटामध्ये गेली, तर ती विषाणू नाशनाचं काम व्हावं म्हणून निसर्गाने लहान मुलांना लाळ जास्त श्रवण दिलंय. म्हणून मुलं लहान असताना त्यांची लाळ जास्त गळते. कारण ते पॅरोट्रिक ग्लॅंड जे आहेत ना, त्या करतात काय, लाळेच्या माध्यमातून ते विषाणू मारायचं काम करत असतात. आणि मग पहिलं पाचन इथं होत असतं. दुसरं पाचन तुमच्या जठरामध्ये होतं. जठरामध्ये कसं होतं, जठराचे 3 भाग असतात. सगळ्यात वरचा टॉपचा कार्डियाक, मधला फंडिक आणि खालचा पायलरी. अन्न पडलं, जसं आपण कढईमध्ये भजी सोडतो. भजी सोडल्यावर कसं ते उकळायला लागतं, अगदी त्या प्रकारे तुमच्या मुखातलं अन्न खाली तुमच्या जठरामध्ये आलं की आतमध्ये ते उकळल्यासारखं होतं. म्हणजे त्या अन्नाचे बारीक बारीक मॉलिक्यूल सुट्टे व्हायला लागतात. त्या अन्नाचे बारीक बारीक घटक जे आहेत ते सुट्टे होतात आणि ते अन्न अजून पाचन अवस्थेमध्ये येतं. कारण हे कार्डियाक जो आहे त्याला कार्डियाक का म्हणतात? कारण ते हृदयाजवळचा भाग आहे थोडासा, म्हणून ते कार्डियाक म्हणतात. त्या कार्डियाक भागामध्ये HCl असतं, ज्याला हायड्रोक्लोरिक आम्ल, ऍसिड आपण असं म्हणतो. हे HCl जे आहे ना, हे जर समजा एखाद्याचं पोस्टमॉर्टम करून बाहेर काढलं आणि टेबलावर टाकली लाकडाच्या, तर टेबल जळून जाईल इतकं ते जहाल असतं. त्याच्यात पीएच व्हॅल्यू 1.5 ते 3 असा असतो. त्यात काहीही टाका, ते जाळून टाकतं. पण ते मग सुरक्षित का राहतं त्या जठरामध्ये? कारण त्याला आवरण कफाचं असतं. आणि मग ते अन्न त्याच्यामध्ये आलं, त्याचे बारीक बारीक मॉलिक्यूल सुट्टे होतात. पंचमहाभौतिक घटक जे आहेत ते जठरामध्ये सुट्टे होतात आणि पाचन अवस्था पहिली आपली चालू होते. आणि मग होतं काय, पहिलं भूमितत्व आणि जलतत्व इथं पचायला लागतं, ते बाहेर पडायला लागतं. दुसरा भाग असतो फंडिक बॉडी. ह्याच्यामध्ये काय की काट्यासारखी रचना असते. ते अन्नाला जास्तीत जास्त वेळ म्हणजे जवळपास 1.5 ते 2 तास थांबवून ठेवतं. नाहीतर ते खाली निघून जाईल, सटकून जाईल. ते थांबवून ठेवण्यासाठी हे गतिरोधक आहेत. त्याच्यामध्ये असलेले काटे, ज्याला फंडिक बॉडी असं म्हणतात. आणि तिसरा घटक जो पायलोरिक,
तो जठराचा अंतिम भाग असतो, त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात, तिथं पाचक रस उत्पन्न होतो. त्याच्यामध्ये रेझिन, पेप्सिन ह्या ठिकाणी बनतात मॉडर्न सायन्सच्या अँगलने. आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं पाचक रस त्या खालच्या भागात बनतात जठराच्या. आणि मग जास्त वेळ अन्न टिकून राहिलं की त्या अन्नामध्ये असलेले प्रोटीन हे पचायला लागतात आणि त्या प्रोटीनचं पेप्सिन मध्ये रूपांतर होतं. आणि मग राहिले कुठले भाग तुमचे व्हिटॅमिन, फॅट्स, मिनरल्स ते इथं पचत नाहीत. ते पचायला ते अन्न तुमच्या जठरामधनं खाली डिओडिनम मध्ये यायला लागतं. ज्याला आपण ग्रहणी असं म्हणतो. म्हणजे जठर संपलं की जिथून तुमचे आतडं सुरू होतं छोटं, त्याला ग्रहणी म्हणतात. आता इथं जे पाचन होतं ना, जठरामध्ये पाचन कसं होतं तिथे HCl आहे. तिथं आम्लीय पाचन होतं. आणि ह्या आतड्यामध्ये जे पाचन होतं ना, ते क्षारीय पाचन होतं. कारण क्षार त्याच्यामध्ये. आता एक क्षारीय पाचन म्हणजे काय? हे पित्त जे आहे ना, हे पित्त कुठं येतं? तर ह्या डिओडिनम मध्ये येतं. इथं 2 प्रकारचे इथं त्या ठिकाणी सिग्नल असतात. म्हणजे जठरातनं अन्न खाली आलं, की तिथं एक इंडिकेटर असतात 2 प्रकारचे. पहिला इंडिकेटर लागतो पित्ताचा आणि पित्ताशयातनं पित्त खाली येतं आणि ते आतड्यामध्ये श्रवण होतं. दुसरा इंडिकेटर लागतो तुमच्या असलेल्या अग्नाशयाचा, ज्याला आपण पॅनक्रिया म्हणतो. आणि त्या पॅनक्रियातनं पॅनक्रियाटिक ज्यूस आणि इन्शुलिन हे बाहेर येतात आणि ते अन्नात मिक्स होतात. आणि हे पित्त बाईल जे आहे हे अतिशय कडवट असतं आणि हे क्षारीय असतं. आणि तेच पित्त जठरामध्ये असतं त्यावेळेस ते ऍसिडिटी बनवतं. आपण भोजन केल्यावरती ऍसिडिटी का होते, जळजळ का होते? कारण ते HCl वरती येतं, म्हणून भरपेट कधी जेवायचं नाही. कारण ते जठरात असल्यावरती तुम्हाला काही अपाय करत नाही. परंतु जर तुम्ही एकदम गळ्यापर्यंत येईपर्यंत जर खाल्लं, ठोस जर भरलं, तर काय होईल? जठर पूर्णपणे भरलं तर HCl वरती येतं आणि अन्न नलिकेला केलं कफाचं आवरण कमी असतं. त्याच्यामुळे छातीत प्रचंड जळजळ व्हायला लागते आणि आपण म्हणतो ऍसिडिटी झाली. आता ही ऍसिडिटी कशी झालीये? तर सगळं ते ऍसिड वरती आलेलं आहे. आणि मग आपण करतो काय? जेलोसिल घेतो किंवा ओमेज वगैरे घेतो, म्हणजे पित्तनाशकाच्या गोळ्या घेतो आणि ते ऍसिड न्यूट्रल करतो. न्यूट्रल केल्यावरती होतं काय? सगळा सत्यानाश. तुम्ही फक्त काय केलं? ऍसिडला न्यूट्रल केलंय. ऍसिडला न्यूट्रल केल्यामुळं अन्नाचं पचन नाही झालं, फक्त तुमची जळजळ थांबली आहे. परंतु ते ऍसिड न्यूट्रल झाल्यामुळं जे अन्न पचायला पाहिजे होतं, ते आता पचायचंच बंद झालंय. त्याच्यामुळं तुमचं ते ऍसिड पुन्हा सक्रिय होईपर्यंत थांबायला लागणार आणि मग एक दिवस ते अन्न जर पोटात पडून राहिलं, ते आतमध्ये सडायला लागतं. करपट ढेकर यायला लागतात. सडलंय अन्न. आणि ते जर अधिक काळ तिथे राहिलं, त्याच्यामध्ये मग जंत सुद्धा व्हायला लागतं. खाली गेल्यानंतर आतड्यात. म्हणून कसं आहे, की आपल्याला भोजन करताना आपल्याला काय करायचंय, पाचन कसं होतंय ते समजून घ्यायचं. आणि मग हे जर हा जो सडलेलं अन्न हे जर अधिक काळ पोटात राहिलं, तर शरीरामध्ये टॉक्सिन्स बनणार. आणि मग ज्यावेळेस तुमचं अन्न जठरातनं खाली येईल, ड्युओडिनम मध्ये येईल, तिथं आल्यानंतर हे सगळे 2 ज्यूस त्याच्यामध्ये मिळतील, हे रस मिळतील. ते अन्न पुढं परत तुमच्या असलेल्या आतड्यात, छोट्या आतड्यातनं पुढं जाईल. तर आतड्याचे पण 3 भाग असतात. आता जे खरं छोटं आतड आहे, ते सगळ्यात मोठं आतडं असतं. आणि जे मोठं आतड आहे, ते सगळ्यात छोटं आतडं असतं. फक्त त्याचा व्यास जो आहे ना, छोट्या आतड्याचा कमी असतो म्हणून त्याला छोटं म्हणलेलं आहे. आणि मोठ्याचा आहे तसं मोठा असतो म्हणून त्याला मोठं म्हटलंय. आता हे छोटं आतडं जर शरीरातनं बाहेर काढलं तर 9 मीटर, म्हणजे जवळपास 3 मजली तुमची बिल्डिंग जी आहे ना, तेवढं ते उंच असतं. आणि ते असं गुंडाळून आपल्या शरीरात देवाने बसवलंय. ह्या आतड्याचे 3 भाग असतात प्रामुख्याने. पहिला भाग जो आहे तो डिओडिनम, ज्याच्यामध्ये हे ज्यूस मिसळतात. दुसरा भाग आहे तो जेजुनियम, मधला भाग, ज्याला लघ्वांत्र असं म्हणतात. पहिला भाग जो आहे तो ग्रहणी, जो डिओडिनम जो आहे त्याला आयुर्वेदामध्ये ग्रहणी असं म्हणतात. जेजुनियम जो आहे, जो मधला भाग, त्याला म्हणतात लघ्वांत्र. त्या लघ्वांत्रामध्ये अन्न पसरतं, विस्तारतं आणि हे सगळे ज्युसेस त्याच्यामध्ये मिसळतात. जे काही पित्त आलेलं आहे, पॅनक्रेटिक ज्युसेस आलेले आहेत, ते सगळे मिसळले जातात. आणि तिसरा भाग जो आहे तो एलिनियम, ज्याला शुद्रांत्र असं म्हणतात आयुर्वेदामध्ये. ह्याच्यामध्ये होतं काय, की त्यातले पोषक घटक, पाचक घटक आपलं शरीर शोषून घेत असतं आणि नको असलेल्या गोष्टी ह्या पुढं जाऊ द्या मलाशयामध्ये आणि पुढे गेल्या. आता सगळं पाचन जे होतं, याच्यामध्ये जलाचं पाचन मात्र छोट्या आतड्यात होत नाही, ते मोठ्या आतड्यामध्ये होतं. म्हणून मग ते आपलं पोट खराब झालं की जुलाब होतात आपल्याला आणि सगळं पाणी बाहेर पडतं.
आता हे सगळं ज्यावेळेस मुखापासून तुमच्या मोठ्या आतड्यापर्यंत पाचन होत असताना, जर तिथली कुठली प्रक्रिया जर तुमची विकृत झाली किंवा थांबली, तुमच्या शरीरामध्ये आम तयार होतो. तुम्हाला दाखवलं चित्रामध्ये, स्क्रीनवरती दिसतोय. हा आम तयार होतो. तो सडायला लागतो. आणि मग ज्या ठिकाणी थांबलाय, मग मला सांगा, जर 6 तासांचं अंतर जर आपण 2 भोजनामध्ये ठेवलं नाही, जर तुमच्या आतड्यामध्ये पाचन चालू आहे, त्याच वेळेस तुम्ही जठराला पण काम दिलंय, तर जठराला ओव्हर टाईम मिळाला. आणि जर त्या जठराला तुम्हाला तक्रार करता येणार नाही. तो बिचारा काय करेल, तुम्ही दिलंय, तेवढं सगळं तो ऐकेल आणि ज्याला जसं जमेल तसं तो करेल. ओव्हर टाईम करणारा माणूस काय करतो? मन लावून काम करेल असं नाही. जसं जमेल तसं करेल. जेवढं शक्य होईल, जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच तो करेल. त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त तो काही करणार नाही किंवा वाढवणार नाहीये. म्हणून मग जर कॅपॅसिटीपेक्षा जास्त पाचन जर त्याला मिळालं, तर जठर काही व्यवस्थित काम करत नाही. मग अन्न नीट पचत नाही आणि अन्न नीट न पचल्यामुळं ते तसंच पडून राहिलं, की त्याचा आम बनतो आणि आम म्हणजेच टॉक्सिन्स. बरं, आता हे फक्त आपण कसं पाहिलंय? तुम्ही जर भोजन व्यवस्थित केलं नाही, वेळेवर केलं नाही, तर पाहिलंय. परंतु असे काही पदार्थ आहेत, की जे खाल्ल्यानंतर सुद्धा त्यांचा जर संयोग एकत्र आला, तरी पण आम तयार होतो. मग त्यातलाच एक प्रकार तुमचा गूळ आणि दूध. हा त्यातला एक प्रकार आपल्याला म्हणायला लागेल. दुसरा प्रकार जर आपण पाहिला, दूध आणि दही. तिसरा प्रकार आपण पाहिला, असे 18 प्रकार सांगितलेले आहेत. आणि मग काय होतं, हे विरुद्ध अन्न जर आपल्या शरीरामध्ये गेलं, तर अशा प्रकारे आम सुरू होतोय. आम म्हणजे काय? थोडक्यात जर आपण पाहिलं, तर बघा, दूध नासणं आणि विरजण लावून दुधाचं दही बनणं, हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. नासलेलं दूध आपण कधी खात नाही. परंतु दुधाचं विरजण लावून ते आपण दही मात्र खातो. म्हणजे हे असं का घडतं? याच्यामध्ये काय फरक आहे? काय फरक पडतो? समजा नासलेलं दूध आपण खाल्लं तर काय होईल? तर बघा, दोघांमध्ये पण आपण पाहिलं, तर दोघांमध्ये पण लॅक्टोज ॲसिड आहे. आता लॅक्टिक ॲसिड जे आहे, हे दह्यामध्ये पण आहे आणि नासलेल्या दुधामध्ये पण आहे. पण हे अपायकारक का आहेत? कारण दुधाचं दही ज्यावेळेस आपण बनवतो, तर त्या दुधाच्या दह्यामध्ये आपण काय करतो? प्रोबायोटिक सोडत असतो. एक चांगले जीवाणू आपण त्याच्यामध्ये सोडत असतो. ते चांगले जीवाणू काय करतात? दुधातले लॅक्टोज वेगाने खातात आणि शुद्ध लॅक्टिक ॲसिड तयार करतात. शुद्ध प्रकारचं. जेणेकरून दूध फाटतं, दही बनतं, परंतु शुद्ध लॅक्टिक ॲसिड हे शरीराला अतिशय पोषक असतात. शरीरामध्ये अनावश्यक असलेले घटक ते खाऊन टाकतात आणि शरीराचं पोषण करतात. म्हणून दही आपण खात असतो. कारण दह्यामध्ये हे जे काही लॅक्टोबॅसिलस प्रोबायोटिक आहेत, ते अतिशय गरजेचे असतात. परंतु दूध नासल्यावरती आपण का खात नाही? दोघांची प्रक्रिया एकच आहे. कारण दूध नासल्यानंतर काय होतं, की दूध नासणं म्हणजे काय? वातावरणातले बॅक्टेरिया किंवा त्या दुधाच्या भांड्यातले असलेले बॅक्टेरिया हे दुधामध्ये जास्त पडले, जास्त झाले, तर ते काय करतात? ते पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहेत, सगळे उपद्रवी आहेत. आणि ते बॅक्टेरिया ते दूध खायला लागतात आणि दूध खायला लागल्यानंतर ते प्रचंड वेगाने ते लॅक्टोक ऍसिड दुधाचं मधलं आहे, ते पूर्णपणे खाऊन घेतात आणि त्यांचा बॅक्टेरियांचा मल त्या ठिकाणी उत्पन्न करतात. त्या ठिकाणी असलेल्या कृमी उत्पन्न करतात आणि त्याच्यामुळं मग आपण नासलेलं दूध जर आपण शरीरामध्ये घेतलं, तर ते कसं एकदम खराब होतं. तुम्हाला अनेक प्रकारचे आजार उत्पन्न होतात. प्रचंड वाढायला लागतो आणि तुमच्या शरीराचे असलेले स्रोतस म्हणजे चॅनेल्स, जे आहार रसाचे पाचक द्रव्य तुमच्या पेशींपर्यंत पोहोचवणारा जे चॅनल आहे ना, तोच ब्लॉक करून टाकतं. म्हणून नासलेलं दूध आपण कधी खात नाही. परंतु तेच दही बनवून आपण खातो. मग दही कसं पाहिजे? तर दही तुमचं जे प्रोबायोटिक आहे, त्याच्यामध्ये जे आपण सोडलेले सूक्ष्म जीवाणू, शरीराला उपयुक्त असलेले जे जीवाणू आहेत, ते जर चांगले ठेवायचे असतील, तर आपल्याला नॅचरल वैदिक मंथन करून आपल्याला किंवा वैदिक पद्धतीने दही लावलं पाहिजे. आणि म्हणजे दही कसं लावायचं आहे? चांदीच्या भांड्यामध्ये लावा किंवा मातीच्या भांड्यामध्ये लावा. दुकानातनं दह्याची पिशवी आणू नका. कारण त्याच्यामध्ये जे कल्चर टाकलं जातं ते अतिशय रासायनिक आहे. त्याच्यामध्ये जेनेटिकल चेंजेस आहेत. त्या दह्यापासून कधी तुम्हाला दही तिसरं चौथं चांगलं लागणार नाही. हवं ते प्रयोग करून बघा. तुमच्या शेजारी कुठे दुकान असेल किराणा मालाचं दुकानातून किंवा मॉलमधून दह्याची पिशवी आणा. कुठल्याही कंपनीची आणा.
त्यातलं थोडं दही घ्या, विरजण म्हणून दही टाका. त्या दह्यापासून जे दही बनेल त्याच्यापासून परत थोडंसं विरजण काढा, दुसरं दही बनवा, तेही बनेल. तिसरं बनवा, तेही थोडं चांगलं बनेल. चौथं बनणार नाही, खराब होईल. कारण त्याची लाईफ तेवढीच आहे. कारण ते आर्टिफिशियल आहे सगळं बनवलेलं. प्रत्येक डेअरीमध्ये मिळतं. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या काळापासून जी पद्धत आपल्याकडे वापरली गेली, दही बनवण्याची, नैसर्गिक, नॅचरल, एकदम शुद्ध, ती जर आपण वापरली, वैदिक मंथन पद्धत त्याला म्हणतात किंवा वैदिक पद्धत म्हणतात दही लावायची. तुमचं दही एक नाही 17, 17, 18, 18 पिढ्या ते विरजण चालेल. पिढ्या म्हणतो मी, पिढ्या. हजारो वर्ष ते विरजण चालू शकतं, इतकी ताकद त्याच्यामध्ये असते. कारण त्याच्यामध्ये नॅचरल प्रोबायोटिक्स सोडलेले असतात ना. मॉडर्न सायन्स पण ते मान्य करते. म्हणून हे असं विषारी अन्न आहे. आता हे विषयुक्त अन्न करणार काय? तुमचं धातूला मंद करणार, दोष संपुषण, तुमच्या दोषांना त्या ठिकाणी खराब करणार, जंत पोटामध्ये निर्माण करणार आणि हे सगळं तुमच्या शरीरामध्ये जंत निर्माण केल्यावर मल जास्त साचणार आणि तुमच्या शरीरामध्ये आजारांची उत्पत्ती करणार. म्हणून चांगलं अन्न जरी खाल्लं, परंतु पोटात जर जास्त मल साठला असेल, तर ते अन्न तुम्हाला विरुद्ध आहे. आणि म्हणून मग हे अन्नाचे प्रकार किती? तर हे 18 प्रकार. मग वेगवेगळ्या म्हणजे तसा आपण जर पाहिला, वेगवेगळा संयोग असेल, वेगवेगळी मात्रा असेल, वेगळा ऋतू असेल, तर हे विरुद्ध आहार सांगितले. मग अशा 18 प्रकारचे तर कुठले कुठले आहेत? तर पहिलं आपण पाहू देशविरुद्ध. देशविरुद्ध म्हणजे काय? की देशविरुद्ध आहार म्हणजे समजा तुम्ही राहताय काश्मीरमध्ये आणि तुम्ही खाताय दाल बाटी, तर हा देशविरुद्ध आहे. दाल बाटी कुठं खातात? राजस्थानमध्ये किंवा ज्या ठिकाणी उष्णता जास्त आहे त्या ठिकाणी. कारण का? की ज्या ठिकाणची उष्णता जास्त असते, राजस्थान, आपल्याकडचा मराठवाडा, विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रातला पूर्वेकडचा भाग. आता ह्या भागामध्ये जिथं उष्णता जास्त आहे, तिथं काय होतं? प्रामुख्याने त्या लोकांचा जठराग्नी अतिशय तीव्र असतो. त्याच्यामुळं दाल बाटी पचायला अतिशय जड आहे. आणि ही जर समजा दाल बाटी आपण खाल्ली, तर काय होईल? तर ज्यांची पाचन शक्ती चांगली त्यांना ती चांगली पचून जाईल. परंतु काश्मीर किंवा जिथं थंड प्रदेशामध्ये राहणारी लोक आहेत, त्यांनी जर ही दाल बाटी खाल्ली, तर अगोदरच थंड प्रदेश, त्याच्यामध्ये पचायचं अन्न सगळं जड तुम्ही जर खाल्लं, तर काय होईल? ती दाल बाटी जास्त काळ तुमच्या जठरात पडून राहील, आम निर्माण करेल आणि मग तुम्हाला ती दाल बाटी सात्म्य नाही. तुम्ही ती खाऊ शकत नाही. कारण का? आजार उत्पन्न करणारी आहे. म्हणून देश विरुद्ध हे अन्न आहे. म्हणून जी लोक थंड शीत कटिबंधामध्ये राहतात, त्या व्यक्तींनी उष्ण कटिबंधामधले पदार्थ खाऊ नयेत. म्हणून आपल्याकडं भूगोल वेगवेगळा आहे. हा, एखाद दिवशी खाल्लं किंवा एखाद्या वेळेस तुम्ही खाल्लं, संस्कार चांगले करून खाल्लं तर ते चालतं. आता डोसा. तर डोसा हा कसा आहे? तर डोसा आपण जो बनवतो, तो हा किण्वन करून प्रक्रिया करून केलेला आहे. डोसा कुठे मिळतो? डोसा काश्मीरमध्ये मिळतो का? नाही मिळत. डोसा मिळतो तुम्हाला तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये किंवा कर्नाटकच्या दक्षिणेकडचा भाग. कारण त्या ठिकाणी सूर्याची उष्णता जास्त असते आणि सूर्याची उष्णता जास्त असल्यानंतर अन्नाचं पाचन लवकर होतं आणि अन्नाचं पाचन लवकर झाल्यानंतर ते अधिक काळ पोटामध्ये राहावं, कष्टाची कामं करता यावी म्हणून किण्वन नावाचा संस्कार त्या ठिकाणी करायला लागतो डोस्यावरती. आणि किण्वन केल्यानंतर तो डोसा पचायला थोडा जड होतो आणि तो तिकडच्या लोकांनी खाल्ला तर त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. परंतु तोच डोसा जर काश्मीरच्या लोकांनी खाल्ला त्यांना पचणार नाही किंवा आपण खाल्ला तर आपल्याला फारसा तो साध्य नाही. मग आपण कधी खाऊ शकतो? आठवड्यातनं एकदा ठीक आहे. पण रोजच सकाळ, संध्याकाळ, दुपार पोळी भाजी सारखा डोसा खाल्ला, 8व्या दिवशी तुम्ही आजारी पडणार. आणि प्रयोग करा. तुम्हाला खोटं वाटतंय तर स्वतःवरती प्रयोग करून पहा. कारण ते पचणार नाही. कारण तुम्ही संस्कार पण काय केला ते महत्वाचं आहे. म्हणून देश विरुद्ध अन्न हे अशा प्रकारे असतं. तुम्ही कुठल्या देशामध्ये राहता? देश म्हणजे काय? प्रदेश. म्हणजे त्याच्यात जांगल देश आणि अणुक देश हे 2 देश असतात. जांगल म्हणजे जिथं उष्णता जास्त आहे तो आणि अणुक म्हणजे जिथं पाणी जास्त आहे, झाडी जास्त आहे असा. म्हणून आपल्याकडं भारतामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ फेमस आहेत. आपली पुरणपोळी ही बिहारमध्ये चालत नाही आणि बिहारचा दहीवडा आपल्याकडे चालणार नाही. ज्याला बासीवडा असं म्हटलं जातं. किंवा जो असलेला घेवर राजस्थानमध्ये आहे, तो घेवर तुम्हाला महाराष्ट्रात चालणार नाही.
आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं जे काही ताक, चटणी, मिरची, झुणका भाकरी जे आहे ते तिकडे चालणार. म्हणून हे देश कालानुसार अन्न हे पाहिलं पाहिजे आपण कुठल्या देशात. दुसरं आहे कालविरुद्ध. काल म्हणजे काय, की ऋतू कुठला आहे. आता समजा आजचं उदाहरण घ्या, की आता हा ग्रीष्म ऋतू चालू आहे. आता जर समजा तुम्ही फिरायला गेला राजस्थानमध्ये. राजस्थानच्या वाळवंटामध्ये 12:30-1च्या रणरणत्या उन्हामध्ये उभे आहात. भूक लागलेली आहे आणि तुम्ही मिरचीचा ठेचा जर खाल्ला, तर काय होईल? शरीराचं पूर्णपणे डिहायड्रेशन होऊन जाईल आणि तुम्हाला उष्माघाताचा स्ट्रोक बसू शकतो. आणि त्यात तुमची प्रकृती पित्त असेल तर संपलं. कारण का हे कालविरुद्ध आहे. मग ग्रीष्म ऋतूमध्ये तुम्ही कुठलं अन्न खाल्लं पाहिजे? तर आपली संस्कृती सांगते तुम्ही आंब्याचा रस खा, पुरणाची पोळी खा. पुरणाच्या पोळीमध्ये पण तुमचं पुरण मुगाच्या डाळीचं असलं पाहिजे. तर तुम्हाला ती साथ मिळेल. आंब्याच्या रसामध्ये दूध असलं पाहिजे, तूप असलं पाहिजे. कारण का ते पाचन चांगलं करेल, शीत गुणधर्मांचं आहे. पण तेच वर्षा ऋतूमध्ये मात्र काय होतं? आपला आहार बदलतो. मग वर्षा ऋतूमध्ये तुम्हाला तळलेले पदार्थ खायला सांगितले जातात. आणि ते शरद ऋतू जेव्हा येतो, तेव्हा मात्र तुम्हाला उष्ण पदार्थ नाही खायचे. तेलातले पदार्थ नाही खायचे, कारण पित्त विकृती होऊ शकते. तुपातले पदार्थ खायचे. हे असं का सांगितलं? कारण जो ऋतू चालू आहे, त्या ऋतूचा असलेला गुण हा जर शरीराने धारण केला, तर आपल्या शरीरामध्ये अन्न त्या ठिकाणी शरीराची प्रकृती बिघडू शकते. तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही गवारीची भाजी, बाजरीची भाकरी, मिरचीचा ठेचा, लोणचं असं सगळंच उष्ण खाताय, तर तुम्हाला फॅन लावला तरी घाम येईल. कारण हीट प्रचंड आहे. त्याच्यामुळे आपण काय खातो, ताटातल्या भाज्या ग्रीष्म ऋतूमध्ये कुठल्या नसल्या पाहिजे. ऋतुचर्या अतिशय महत्वाची आहे. मग ज्या तुम्हाला काल मी दाखवली ते 100 भाज्यांची यादी. जेवढ्या उष्ण गुणांच्या भाज्या आहेत, त्या ग्रीष्म ऋतूमध्ये वर्ज्य करून टाकायच्या. खायच्या नाही. आता भाजीला काही मिळत नाही म्हणून मग ढोबळी मिरची आणली आणि बनवली. मग उष्णता वाढणारच आहे. मग तुम्ही म्हणतात किती गरम होतंय, प्रचंड गरम होतंय. पण खाल्लंय पण गरम ना, आतून पण वाफ बाहेर पडतेय. मग शीतगुणांच्या भाज्या तुम्ही खा. मग ग्रीष्म ऋतूमध्ये काय खाल्लं पाहिजे? जेवढ्या शीतगुणांच्या भाज्या आहेत. मग दुधी भोपळा तुम्ही खाल्ला पाहिजे. फोडणी पण कशी दिली पाहिजे? तुपाची दिली पाहिजे. ह्या शीतगुणांच्या भाज्या खा. फरक पडेल. म्हणून हे जे आहे, जर तुम्ही असं केलं नाही, मग ते काय होईल? कालविरुद्ध ठरेल. म्हणून आपल्याला ऋतू पाहायचा कुठला आहे? त्या नुसार आपल्याला आपल्या आहारामध्ये बदल करायचा आहे. अन्यथा त्याचे त्रास होतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी व्याधी निर्माण होतील. जर समजा पावसाळा सुरू आहे, तुम्ही फुटाणे, मुरमुरे खाताय, अंगदुखी होणारच आहे. तुम्हाला कंबरदुखी म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींना ज्यांचं वय 60 क्रॉस आहे अशा लोकांना. कारण वातावरणामध्ये वात वाढलेला आहे, शरीरामध्ये पण वात वाढणार आहे. मग त्यावेळेस तुम्हाला तळलेले पदार्थ खायचे. त्या ठिकाणी गुरुगुणांचे पदार्थ खायचे, जेणेकरून वात क्षमन करणारे. हे कालविरुद्ध अशा प्रकारे अन्न असतं. दुसरं असतं अग्निविरुद्ध. अग्निविरुद्ध म्हणजे काय, की तुमचं पाचन कसं आहे त्याच्यानुसार. तुमचं पाचन बंद आहे. म्हणजे अग्नी आपल्याकडे 4 प्रकारचे असतात आपल्या शरीरामध्ये. आता अग्नी कसा ओळखायचा हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. प्रत्येकाला आपला अग्नी समजता येतो, काढता येतो. तुमचं पाचन कसं आहे? तुमचं पाचन मंद अग्नी आहे, का सम आहे, का विषम आहे, का तीक्ष्ण आहे? हे आपल्याला उद्या शक्यतो आपण एकादशी चतुर्थीचं महत्त्व हे पाहणार आहोत. त्याच्यावरती तुम्हाला तो अग्नी पण पाहायला मिळेल. आता मृदू म्हणजे काय? काहींचं पोट एकदम नाजूक असतं. थोडं खाल्लं तरी त्रास व्हायला लागतो. तो अग्नी मृदू आहे किंवा अग्नी मंद आहे. आता समजा तुम्ही अग्नी मंद म्हणजे तुम्हाला खाल्लेलं पचत नाही. एकदा खाल्लं की लवकर भूक लागत नाही आणि त्रास होतो. तर मंद अग्नीच्या व्यक्तीने जर जड अन्न जास्त खाल्लं तर काय होणार आहे? समजा मांसाहार केला. मांसाहार कसा जड आहे. ज्याला पचतच नाही, त्याला तुम्ही जर मांसाहार खायला दिला, त्याला अनेक व्याधी निर्माण होतील आणि तो आजारी पडेल. तर असे अग्नीनुसार सुद्धा मग तुमचा अग्नी ज्या प्रकारचा आहे, त्या प्रकारचं अन्न आहार आपण घेतला पाहिजे. जर त्याच्या विरुद्ध झालं, तर काय होणार? तर ते पचणार नाही. मग मृदू अग्नीच्या माणसाने उडीद वडा खाणं, नाही हो त्याला पचणार. त्रास होईल. मांसाहार करणं, त्रास होईल त्याला. मग कितीही तुम्ही चांगला उडीद वडा चांगला बनवला, त्याला पचणार नाहीये तो. म्हणून अग्नी पाहायला पाहिजे. चौथं असतं मात्रा विरुद्ध. मात्रा म्हणजे काय? क्वांटिटी किती घेतली आहे.
आता उदाहरण तुम्हाला सांगतो. मगाशी तुम्हाला जसं बोललो, की मध आणि तूप हे एकमेकांचे विरुद्ध आहे. तरी पण आपण पंचामृतमध्ये कसं वापरतो? तर पंचामृत बनवण्याची वैज्ञानिक पद्धत आहे. आता ही पद्धत तुम्हाला अनेक ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये पण सांगितलेली आहे. पण आपण ती दुर्लक्षित करतो. तुम्ही घृत म्हणजे तूप आणि शहद म्हणजे मध ह्यांची विरुद्ध मात्रा घ्यायची. म्हणजे 1 चमचा मध घेतला असेल तर 2 चमचे तूप घ्यायचंय. तेव्हा ते विरुद्ध होत नाही. त्यावेळेस घृत हे मधावरती हावी होतं. आणि तुम्हाला काय होईल, की हे दोघांचं विरुद्ध अन्न होणार नाही. पण सममात्रेमध्ये जर घेतले, म्हणजे 1 चमचा मध आणि 1 चमचा तूप घेतलं, तर हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. मग तुम्ही तुमचा दोष कुठला आहे, रोग कुठला आहे, व्याधी कुठली आहे, त्यानुसार त्या मात्रा बदलू शकता. मग समजा तुम्ही 2 चमचे मध घेतलं आणि 1 चमचा तुमचा तूप घेतलं किंवा अर्धाच चमचा तूप घेतलं, तर काय होईल? कफावर खूप चांगलं काम होईल. आणि जर समजा तुम्ही 1 चमचा मध घेतला आणि 2 चमचे तूप घेतले, तर वातावरती खूप चांगल्या प्रकारे काम होईल आणि पित्तावरती होईल. तर ही असं मात्रा, किती मात्रा घेतलेली आहे. त्याला सुद्धा म्हणजे त्या जर मात्रा आपण असे भरपूर असे अन्नपदार्थ आहेत, त्याच्यामध्ये मात्रा पाहिली जाते, किती टाकली आहे. त्यानंतर सात्मी विरुद्ध. सात्मी विरुद्ध म्हणजे काय? की तुमच्या शरीरामध्ये जर कफ वाढलेला आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही मधुर रसाचं सेवन करणं हे सात्मी विरुद्ध आहे. प्रकृतीला अनुकूल नाहीये. तुम्हाला तुमची प्रकृती माहिती असली पाहिजे, कफाची आहे, वाताची आहे का पित्ताची आहे. जर पित्ताची प्रकृती असेल आणि पित्तवर्धन करणाऱ्या गोष्टी खात असेल, तर हे सात्मी विरुद्ध आहे. मग तुमची प्रकृती पित्ताची आहे, वारंवार ऍसिडिटी होतीये, त्वचाविकार पण आहेत, पित्त खराब होतंय आणि आपण खातोय तळलेली मिरची. सात्मी विरुद्ध आहे. त्रास करेल तुम्हाला ती. मग तशी नाही खाल्ली पाहिजे. त्याच्यावर संस्कार वेगळा केला पाहिजे, तर थोडी खाल्ली पाहिजे. मग आणि दोष तुमचा नीट केला पाहिजे. म्हणून त्याला दोष विरुद्ध असं पण म्हणतात. मग हे प्रकृती विरुद्ध, सात्मी विरुद्ध हे सगळे जे आहेत, ते कसे आहेत? दोष विरुद्ध सांगितलेले आहेत. म्हणजे जो दोष आपल्या शरीरामध्ये आहे, आपली बॉडी किंवा शरीर ज्या दोषाचं आहे, त्या दोषाच्या विरुद्ध गुणांचे आहार आपल्याला सेवन करायचे असतात. मग तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढली असेल, तर शीतल गुणांचे पदार्थ शरीरामध्ये टाकायचे. तुमच्या शरीरामध्ये जर शीतल गुण वाढला असेल, तर तुम्हाला उष्ण गुणांचे पदार्थ टाकायचे. बघा, अंग थरथरतंय, थंडी वाजून आली, आपण काय करणार? फ्रिजमधलं पाणी पिणार का? नाही. आपण गरमागरम सूप पिणार. त्यावेळेस थोडंसं बरं वाटेल. हे कसं आहे, आपल्याला बॅलन्स करायचं असतं. असा हा दोष आहे. 7वा संस्कार विरुद्ध आहे. संस्कार विरुद्ध म्हणजे काय? तुम्ही तो कसा बनवलाय त्याच्यावरती पण आहे. आता समजा, आता आता हे जुन्या काळामधलं आहे. आजकाल हे शक्य नाहीये. आता तुम्हाला हे उदाहरण जे मी सांगतोय, हे जवळपास 5,500 वर्षापूर्वीचं महर्षी वाग्भटांनी त्यांच्या ग्रंथात लिहिलेलं आहे. मग महर्षी वाग्भट काय म्हणतात, की एरंडाच्या लाकडीला किंवा एरंडाच्या लाकडाने जर आपण मोराचं मांस हे जर आपण बनवलं, तर ते विष समान आहे. आता हे शक्य नाही आजच्या काळामध्ये, कारण आजकाल तर मोर राष्ट्रीय पक्षी आहे आणि पशु हत्या बंद आहे. त्याच्यामुळे हे होणं शक्य नाही. परंतु त्या काळात असं नव्हतं. त्या काळात मोराची पण शिकार केली जायची. त्यामुळं मोराचं मांस हे कधी खायचंय, कधी नाही खायचं, हे असे अनेक प्रकारचे उदाहरणं दिलेली असायची. आता याचं सांगायचं तात्पर्य एकच आहे, की तुम्ही संस्कार जो करताय ना, तो योग्य केला पाहिजे. योग्य संस्कार जर तुम्ही तुमच्या अन्नावरती केला, आहारावरती केला, तर ते साध्य होतं. अन्यथा संस्कार विरुद्ध होतं. जर आता तुम्हाला उदाहरण सांगतो, जसं काल आपण मागच्या सत्रात घेतलं होतं. तुमचं पित्त वाढलेलं आहे, ऍसिडिटीचा त्रास होतोय, शरीरात प्रचंड उष्णता वाढली आहे आणि भाजीला फोडणी टाकताय काळी मिरी, लवंग, लाल मिरची आणि तेल वापरताय मोहरीचं आणि लसूण टाकताय, मिरच्या भरपूर टाकताय, मोहरी भरपूर टाकताय आणि त्याची फोडणी तुम्ही करताय. काय? ह्या फोडणीने पित्त अजून उसळल, ऍसिडिटी अजून प्रचंड वाढेल आणि रक्तात दोष निर्माण होतील. मग अशी फोडणी त्या व्यक्तीला द्यायची नाहीये, त्या व्यक्तीच्या भाजीला द्यायची नाहीये. कारण हे काय आहे? हे संस्कार विरुद्ध आहे. त्याच्यावर संस्कार असा नाही केला पाहिजे. आणि मग असे भरपूर आहे. मग मध गरम करायचा नसतो कधी. मध जर गरम केला, संस्कार विरुद्ध आहे. डीप फ्राय आलू म्हणजे तुम्ही जे आता फिंगर चिप्स खाताय, विरुद्ध अन्न आहे ते. बटाटा तेलात कधी डीप फ्राय करू नये. कारण त्याचे गुण बदलतात आणि तो मेद जास्त वाढवतो.
दही कधीही गरम करायचं नसतं. कधीच नसतं गरम करायचं. गरम केलेलं दही हे तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स वाढवतं, विषारी घटक वाढवतं आणि जे प्रोबायोटिक्स आपण निर्माण केले होते दह्यामध्ये, ज्याला आपण लॅक्टोबॅसिलस प्रोबायोटिक म्हणतो, ते नष्ट होतात. दही आपण का खातो? कारण दह्यामध्ये आपण नॅचरली प्रोबायोटिक निर्माण करून शरीराची शुद्धी, शरीराला संतुलित करत असतो. आणि दही गरम केलं तर ते प्रोबायोटिक सगळे मरून जातील आणि काय होईल? तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन जास्त वाढतील. आणि तुम्हाला गंमत सांगतो, हा, दही जे आहे ना, ह्या दह्यामध्ये कधीच मीठ टाकायचं नाही. मीठ कधीच टाकायचं नाही. कारण म्हणजे समुद्र नमक तुम्हाला सांगतो. समुद्री नमक जे आहे, पांढरं मीठ. जर समजा तुमच्याकडं 100 किलो दही असेल आणि तुम्ही एक चिमूटभर किंवा एक चमचाभर जर मीठ त्या दह्यात टाकलं, तर त्या दह्यामधले सगळे बॅक्टेरिया मरायला लागतात आणि त्यांच्या फक्त डेड बॉडीज शिल्लक राहतात. आणि तुम्हाला गंमत अशी वाटेल आणि लोक एकादशीला चतुर्थीला साबुदाण्याची खिचडी बनवतात आणि त्याच्यावरती दही टाकतात आणि उपवासाला तर नॉनव्हेज खायचं नसतं, पण या सगळ्या डेड बॉडीज पोटात टाकून नॉनव्हेज खाल्लेलं असतं. म्हणजे आपला उपवास झालाय का बघा. कारण का की हे जे बॅक्टेरिया आपण पोसतोय हे शरीरासाठी उपकारक आहे आणि त्याच्यात जर मीठ गेलं तर ते वाढत नाहीत, ते मरतात, फक्त डेड बॉडीज राहतात. मग त्यात काय टाकायचंय दह्यामध्ये? दह्यामध्ये तुम्हाला गूळ टाकायचा आहे. दह्यामध्ये तुम्ही आवळा पावडर टाकू शकता. दह्यामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर मूग. म्हणून मुगाचा जो आपण दही वडा करतो ना, दही वडा, हा मुगाच्या डाळीचा वडा असतो, उडदाच्या डाळीचा नाही. उडदाच्या आता आजकाल तो हॉटेलमध्ये मिळतो. हॉटेलवाल्यांना जरा ते कसं की जास्त काम करायला कंटाळा आलेला असतो. म्हणून उडीद वडा सांबारचेच वडे ते दही वड्याला वापरतात. परंतु शास्त्रात काय आहे, दही वडा हा जो आहे सर्वश्रेष्ठ पक्वान्न आहे. जेवणाच्या अगोदर थोडासा खाल्ला जातो, भरपूर नाही. परंतु तो का खाल्ला जातो? दही आणि मूग हा अतिशय चांगला असलेलं व्यंजन आहे, जे तुमच्या पोटामध्ये गेल्यानंतर जो शिल्लक आहे ते दह्यातले बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरिया चांगले वाढतील आणि आतडं स्वच्छ करतील. म्हणून दही वडा खायचा असतो. परंतु दह्यातला वडा हा मुगाचा असला पाहिजे. जर तो उडदाचा असेल तर अभिसंधान गुण वाढतो आणि जेवढी स्रोतस आहेत, चॅनल्स आहेत, ते ब्लॉक करून टाकतो. आणि तुम्ही ब्लड प्रेशर ते एकदम हाय लेवलला वाढलेला असतो. म्हणून कधीही उडीद वडा सांबर किंवा उडीद वडा ज्याचा दही आपण करतो, वडा जो आहे तो तो वडा हा उडदाचा नसला पाहिजे. दही वडा हा तुमचा मुगाचा असला पाहिजे. खूप छोटं याच्यामध्ये आणि हे जे आहे ना, त्यालाच संस्कार विरुद्ध म्हणलं आहे. त्यालाच काय म्हणतात? संस्कार विरुद्ध असं म्हणतात. त्यानंतर वीर्य विरुद्ध. वीर्य म्हणजे पोटेन्शियल, ताकद. खाल्ल्यानंतर तो आहार तुमच्या पोटात काय परिणाम करतोय? आता वीर्य हा शब्द तुम्हाला प्रामुख्याने फार्माकोलॉजीमध्ये पाहायला मिळतो आणि द्रव्यगुण विज्ञान नावाचं पुस्तक तुम्हाला एक डिक्शनरी सारखं असतं. हे प्रत्येकाने घरी आणून ठेवलं पाहिजे खरं तर. प्रत्येक पदार्थाचं द्रव्यगुण विज्ञान त्यात सांगितलेलं असतं. समजा मिरची आहे. तर मिरची कशी आहे? तर त्याचं द्रव्यगुण विज्ञान काय? तर ते द्रव्य काय आहे? तर मिरची आहे. त्याचा गुण काय आहे? त्याचा रस काय आहे? त्या असलेल्या मिरचीचा विपाक काय आहे? तिचं वीर्य काय आहे? आणि तिचा प्रभाव काय आहे? ते सगळं सांगितलेलं असतं. आणि अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोन. बरं हे आज नाही, 10,000 वर्षापासून सांगितलेलं आहे ऋषीमुनींनी पण. आता मिरची खाल्ल्यानंतर तिखट लागणार आहे. त्याचा तुमचा कटू रस आहे. पण ती खाल्ल्यानंतर शरीरामध्ये उष्णता निर्माण होणार आहे. म्हणून ती उष्णवीर्य आहे. पचल्यानंतर त्याचा कुठला रस बनणार आहे? तर तो कटू रस. ते असं द्रव्यगुण विज्ञान प्रत्येकाचं सांगितलं असतं. त्याच्यामध्ये वीर्य हा शब्द जो आहे, की कुठलाही पदार्थ जर खाल्ला, तर तो शरीरामध्ये काय परिणाम करतोय? शरीराची उष्णता वाढवतोय का शीतलता वाढवतोय? त्यानुसार त्याची पोटेन्सी ठरलेली असते. मग आता आपण समजा दूध पिलो, तर दूध तुम्ही कितीही गरम पिलात ना, तरी पण त्याचं पाचन झालं की तुमच्या शरीराला ते थंड करतं. तूप कितीही उष्ण असलं, जरी आपण यज्ञात टाकून आपण यज्ञकुंड जरी पेटवलं, ते अग्नी निर्माण करतं. तसं जठरामध्ये पण ते अग्नी निर्माण करतं, पण पाचन झाल्यावरती ते शरीराला थंड करतं. म्हणून ते शीतवीर्य आहे. दूध शीतवीर्य आहे, खडीसाखर शीतवीर्य आहे, तूप शीतवीर्य आहे.
आणि बाकीच्या गोष्टी ज्या गुळ आणि दूध एकत्र का घेत नाही किंवा गुळाचा चहा का प्यायचा नाही. गुळाचा चहा तुम्ही पिऊ शकता, नाही असं नाही, परंतु मग त्यात दूध टाकू नका. हे हॉटेलवाले काय करतात माहितीये का, गुळाचा चहा उकळून उकळून ठेवलेला असतो, कस्टमर आले की नंतर लास्टला ते दूध टाकतात, त्याच्यामुळे ते फाटत नाही लगेच. पण गुळाचा चहा दूध अगोदर टाकून जर ठेवलं तर फाटून जातं. कारण का, दूध आणि गुळ ही विरुद्ध आहे, कारण गुळ हा उष्णवीर्य आहे आणि दूध हे शीतवीर्य आहे. म्हणून दूध आणि गुळ एकत्र घेत नाही. चहा प्यायचाय प्या, पण फक्त गुळाचा प्या. मग त्याच्यामध्ये तुम्ही इतर वनस्पती टाका, तुळस टाकू शकता, तुम्ही लवंग टाकू शकता, सुंठ टाकू शकता, आलं टाकू शकता, हर्बल टी बनवू शकता. तो गुळाचा अतिशय सर्वश्रेष्ठ चहा होईल. पण नाही टाकू शकत. दूध टाकलं की संपलं, ते विरुद्ध अन्न झालं. तसं दूध आणि मासे. आता हा तर तुम्हाला सांगतो इतका प्रभावी आणि इतका स्ट्रॉंग असा विरुद्ध अन्न आहे आणि नकळतपणे आपण खात असतो कोकणात गेल्यानंतर. काय होतं, कोकण जवळ यायला लागलं तर आपण मध्ये चहा प्यायला थांबतो. मग चहा प्यायल्यानंतर थोडासा पोटाला आधार वाटतो, कोणाला तल्लफ झालेली असते, काही काही लोकांना तर जेवल्यावर चहा प्यायची सवय असते. आणि चहा तुम्ही पिलात पण पोटात तो 2 तास थांबणार आहे पाचन होण्यासाठी. आणि चहा पिल्यावर लगेच जेवायला बसले आणि जेवताना मासे खाल्ले. आता मासे उष्णवीर्य आहेत, दूध शीतवीर्य आहे आणि माशाचं दुधाचं कॉम्बिनेशन जर झालं तर तुम्हाला अनेक प्रकारचे त्वचा विकार, कुष्ठ हे निर्माण होतं. कुष्ठरोग तुमचा निर्माण होतो, असं आयुर्वेद सांगतं. कुष्ठरोग म्हणजे तो बाबा आमटेंचा कुष्ठरोग नाही, कुष्ठरोग म्हणजे त्वचा विकार. तर लगेच तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये असलेले घटक खराब होतात आणि तुमचा त्वचा विकार हा निर्माण व्हायला लागतो, कोड फुटायला लागतं, ज्याला श्वित्र असं म्हटलं जातं. म्हणजे तुमचा कुठलाही मांसाहार असेल, म्हणजे फक्त मासेच नाही, मासे तर अतिशय स्ट्रॉंग आहेत, मासे आणि दूध एकत्र कधीच घ्यायचं नसतं. इव्हन किंबहुना तुम्ही मांसाहार करताना तुम्ही जर समजा मांसाहारी असाल, चिकन मटन काही खात असाल तर तुम्हाला त्यासोबत दूध कधीच घ्यायचे नाही. आणि लोक आजकाल त्या टेस्ट यावी म्हणून दुधाची क्रीम त्यात टाकत असतात, म्हणजे पाहिले की डोक्याला हात लावा असं वाटतं. म्हणजे काहीही बनवतात, मॅरिनेट करायसाठी दही वापरतात, अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला चव मिळेल त्याची, परंतु हेल्थ किती मिळेल, नाही, बिलकुल मिळणार नाही. विरुद्ध आणण्यात सगळे. म्हणून हे कधी दूध आणि मीठ आपण कधी एकत्र घेतो का? कारण का, हे विरुद्ध आहे. मीठ कसं उष्णवीर्य आहे, दूध कसं शीतवीर्य आहे. म्हणून हे असं आपल्याला करायचं नाही. कोष्ट विरुद्ध, कोष्ट आणि अग्नी जवळपास एकच आहे. एकच म्हणजे जवळपास सारखे आहेत ते एकमेकांच्या, थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. मग तुमचं पाचनशक्ती कमी असेल तर मग तुमच्या पचनशक्तीनुसार तुम्ही आहार घेतला पाहिजे. जर तुमची तीव्र असेल त्यानुसार घेतला पाहिजे. त्यानंतर अवस्था विरुद्ध. म्हणजे अवस्था विरुद्ध म्हणजे काय, की समजा तुम्ही परिश्रम जास्त केलेत, व्यायाम केलाय, मैथून झालाय, अशा व्यक्तींच्या द्वारे वातवर्धनाचा जर आहार घेतला गेला तर मग त्यांच्या तो अवस्था विरुद्ध आहे. म्हणजे आता फॉर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, कष्टकरी आहे, खड्डे खांदतोय किंवा एखाद्या गौंड्याच्या हाताखाली काम करतोय, तर त्याला कष्टाचं काम प्रचंड आहे, शरीराच्या पेशींची झीज जास्त होणार आहे आणि शरीराच्या पेशींची जास्त झीज झाल्यानंतर ऊर्जाचा पण क्षय जास्त होणार आहे. मग त्यांनी आहार कुठला घेतला पाहिजे, त्यांनी मजबूत आहार घेतला पाहिजे. मग त्यांनी मांसाहार करणं गरजेचं आहे, कारण मांस वाढेल, मांसाहारी मांस वाढतं. त्याने तेलाचे पदार्थ जास्त खाल्ले पाहिजे, कारण त्याला ऑइली स्निग्धता शरीरामध्ये उत्पन्न होणं गरजेचं आहे, कारण तो कष्टाचं काम करतोय. त्याने जड पदार्थ खाल्ले पाहिजे, कारण का, की ते पोटात जास्त पडून राहिलं पाहिजे, जेणेकरून त्याला कष्टाच्या कामाच्या वेळेस ऊर्जा त्या ठिकाणी मिळेल. तुम्हाला माहिती आहे, युद्धामध्ये जाताना रेडा कापला जायचा, हे मी वारंवार सांगतो, ह्याच्या पाठीमागचं सायन्स हे होतं, की रेडाचं मांस हे प्रचंड तमोगुणी आहे आणि अभिसंधन करणारा आहे, लवकर पचत नाही. युद्धाला ज्यावेळेस सैनिक जातो त्यावेळेस तिथं लंच टाइम वगैरे असं काही नसतं. लंच टाइम वगैरे काही मिळत नाही. एकदा तलवारीला तलवारी भिडल्या, एकतर समोरचा मारेपर्यंत सुट्टी नाही किंवा आपण मरेपर्यंत सुट्टी नाही. आणि मग जर समजा लढाई वारंवार होत असेल, अधिक काळ राहत असेल, बाजीप्रभू देशपांडेंची आपण पाहतो 5-5, 6-6 तास लढायला लागतं आणि मग 5-5, 6-6 तास जर शरीराच्या जर सारख्या हालचाली होणार असेल, शरीराला ऊर्जा कुठून येईल?
आणि मग शरीराला जर ऊर्जा मिळवायची असेल तर शरीरामध्ये अन्न अगोदरच टाकून ठेवायला लागतं. आणि अन्न टाकून ठेवल्यावर ते असं अन्न टाकायचं जे लवकर पचणार नाही आणि ते हळूहळू शरीराला ऊर्जा देत राहील. म्हणजे सैनिक हा दीर्घकाळ लढत जरी बसला तरी त्याला भूक लागता कामा नये. आता जर सैनिकाला मुरमुरे फुटाणे खायला घातले आणि लढायला सांगितलं, तो अर्ध्या तासात परत येईल लढून आणि सांगेल भूक लागली जेवायला द्या. आणि मग सैन्यांना ती ऊर्जा मिळावी, ते अन्न जास्त पडून राहावं म्हणून त्यांना हे मांसाहार दिला जातो लढणाऱ्या सैन्यांना. आणि हा प्रत्येक मिलिटरीमध्ये आहे. कारण का, की लढाईच्या ठिकाणी तुम्हाला लंच टाइम वगैरे काही नसतो. आणि जर त्यांना तो नाही दिला, तर तो अवस्थाविरुद्ध आहे. मग तोच आहार आपण, जो सत्वगुणी व्यक्ती आहे, गावात राहणारा व्यक्ती आहे, त्याला व्यायाम नाही, काही नाही, एका जागेवर बसलेला असतो, तासनतास त्याला काही काम नसतं, अशा लोकांना देऊन चालेल का? मग त्याला तोही अवस्था विरुद्ध होऊन जाईल. मग तो कसा आहे, की ज्यांची कष्टाची काम आहेत त्यांना तो योग्य आहे. परंतु ज्यांची बैठी काम आहेत त्यांना तो योग्य नाही. मग अशा लोकांना कसं, की हलकं अन्न दिलं पाहिजे. ज्यांची बैठी काम आहेत त्यांना. ज्यांची कष्टाची काम आहेत त्यांना जड अन्न दिलं पाहिजे. आणि हे जर उलटं केलं, तर ते काय होईल? अवस्था विरुद्ध होईल. म्हणून आपण काय काम करतोय, तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल, किती शारीरिक हालचाल आहे ती पाहिली पाहिजे. जर तुमचं 8-8 तास बसून ड्युटी असेल, तर तुमच्या टिफिन मधल्या भाज्या बदलल्या पाहिजे. मग तुम्ही टिफिन मध्ये भाज्या ज्या आहेत, ह्या तुम्हाला कशा पाहिजेत? ह्या लघुगुणांच्या पाहिजेत, सात्म्य पाहिजेत आणि लवकर पचन होणारा पाहिजे, जेणेकरून थोडी जरी हालचाल झाली, तर तुमची शरीर प्रकृती चांगली राहील. आता तुम्ही बसून 24 तास एका जागेवरती आणि तुम्ही जर नॉनव्हेज डब्यामध्ये आणलं, तुमची जाडी वाढणार आहे, तुमचं वजन वाढणार आहे, अनेक प्रकारचे आजार शरीरामध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये नॉनव्हेजचा दोष नाहीये, तुमच्या प्रकृतीचा आणि तुमच्या कामाचा दोष आहे. कारण ते अन्नच तुमचं अवस्थाविरुद्ध झालेलं आहे. तर असा हा एक प्रकार आहे. 11वा प्रकार असतो क्रमविरुद्ध. म्हणजे क्रमाने कुठलं खायचंय. आता क्रमाने म्हणजे काय? तुमची दिनचर्याच्या क्रमाने. आता कसं की, समजा तुम्हाला भूक लागलेली आहे आणि त्याच वेळेस तुम्हाला टॉयलेटला पण आली. तर काय अगोदर केलं पाहिजे? जर समजा तुम्हाला भूक लागली आहे, टॉयलेटला आली किंवा मूत्र विसर्जनाचं तुम्हाला त्या ठिकाणी भावना झालेली आहे, युरिनरीला तुम्हाला आलेली आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला मल विसर्जन करायला जायचं आणि मग जेवायला बघ. काही काही महाभाग असे असतात, जेवणाच्या पंक्तीत बसल्यानंतर पोट दुखत असतं, लघवीला आलेली असते, परंतु नाही अगोदर जेवण करून घे. हे क्रमविरुद्ध आहे. ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं, म्हणजे आयुर्वेद सांगतं, की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं, टॉयलेटला आलीये, जाऊ की नको, जाऊ की नको, जाऊ की नको, तेव्हा निश्चितपणे जायचंय. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय, की मला भूक लागलीये, पण खाऊ की नको, खाऊ की नको, कारण भूक लागली पण आहे आणि लागली पण नाहीये. म्हणजे द्विधा मनस्थिती आहे. त्यावेळेस काहीच खायचं नाही. कडाडून भूक लागू द्यायची आणि मग खायचंय. आणि ज्यावेळेस थोडं जरी वाटलं, की लघवीला आलीये, टॉयलेटला आलीये, तर लगेच जायचं. आणि तसं जर नाही केलं, तर ते क्रमविरुद्ध होतं. म्हणून क्रम हे राखले कारण टॉयलेटला येणं, लघवीला येणं, अपान निर्माण होणं, जांभई येणं, शिंक येणं, हे सगळं काय आहे, तुमचे वेग आहेत. असे 9 प्रकारचे वेग सांगितले आहेत. आणि वेग जर तुम्ही अडवले, वेगांना जर कंट्रोल करायचा प्रयत्न केला, तर ते तुमच्या शरीरामध्ये विरुद्ध दिशेने अवरुद्ध होतात आणि तुमच्या शरीरात व्याधी निर्माण करण्याची अवस्था बनवत असतात. म्हणून हे वेग पहिल्यांदा बाहेर काढून टाकायचे. नंतर अन्न घ्यायचे. आणि ते वेग धारण केलेले असताना तुम्ही जर भोजन करताय, ते कमी होईल. तसं केलं नाही पाहिजे. त्यानंतर समजा टॉयलेटला तुम्ही जाऊन आलात आणि तुम्ही पान खाल्लंय, नागविलीचं पान खाल्लंय. तर हे तुमचं काय क्रमविरुद्ध आहे. तुम्ही म्हणाल काय फरक पडतो? त्याच्यामागे काय सायन्स आहे? सायन्स असं आहे, की ज्यावेळेस आपण टॉयलेटला जाऊन येतो, तर आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे, जो मल आहे, हा बाहेरच्या दिशेला गेलेला असतो. आणि बाहेरच्या दिशेला गेल्यानंतर स्वतःच मोकळी शिथिल झालेली असतात. तुम्ही बघा टॉयलेटला गेलो, सगळ्यात सुख कधी वाटतं? व्यवस्थित टॉयलेट झाल्यानंतर. आरामशीरपणे एकदम मस्त वाटतं. कारण का? शरीर शिथिल झालेलं आहे. सगळी स्रोतस्स शिथिल आहे. आणि त्याच वेळेस तुम्ही पान खाताय, तर पान खाल्ल्यावर काय? पान कशा रसांचं आहे? स्रोतस्स आवळून धरणार आहे.
आणि मग तो मल व्यवस्थित बाहेर पडणार नाही, त्रास होईल. म्हणून टॉयलेटला जाऊन आल्यानंतर कधी पान खायचं नाही. म्हणजे किती वेळ? एक अर्धा तास, अर्धा ते पाऊण तास. मग तुमची बॉडी एक तुमची नॉर्मल रुटीनला येईपर्यंत. जेवणाच्या अगोदर पण पान खायचं नाही. त्यानंतर सर्दी पडसं झाल्यानंतर पण पान खायचं नाही. आता जेवणाच्या अगोदर का खायचं नाही? कारण कषाय रस हा तुमच्या नसनाडी संस्थान आवळून धरणार आहे आणि जेवणाच्या अगोदर तुमचे पाचक रस तर बाहेर आले पाहिजेत. जर तुमचं जर हे सगळं स्रोतसच त्यांनी आवळून धरली, पाचक रस कसा बाहेर यायचा? पाचक रस जर बाहेर आलाच नाही, तर भोजन पचणार नाही. म्हणून जेवणाच्या अगोदर खायचं नाही. सर्दी पडसं झाल्यावर का खायचं नाही? कारण तुमच्या स्रोतसामध्ये कफ साठलेला आहे. तो जर आवळून धरला, तो कफ तिथंच राहील. मग तो बाहेर कसा पडणार? म्हणून सर्दी पडतेच वेळेस खायचं नाही. दातामध्ये समजा हिरड्यांमध्ये पू येतोय, दातामध्ये काही खराब आहे, त्यावेळेस खायचं नाही. कारण ती घाण तशीच आवळून धरली जाईल. तुम्हाला जास्त घाम येतोय घाम, तर घाम आल्यानंतर पण खायचं नाही. कारण का? की घाम आला म्हणजे तुमच्या शरीराचे स्रोतच ओपन आहेत. आतले सगळं बाष्प होऊन तुमचे टॉक्सिन्स बाहेर पडतात घामाच्या वाटे, ते बंद होतील. घाम येणं चांगलं आहे, परंतु सगळेच घाम चांगले नसतात. ते ठरवायला लागतं आपल्याला. म्हणजे असे काही क्रमविरुद्ध आहे. बरं आता जेवणाचंच आहे का असं नाही. तुमच्या ऋतुचर्येचं पण आहे, दिनचर्येचं पण आहे. डोक्यावरनं कधी गरम पाणी घ्यायचं नसतं, कारण क्रमविरुद्ध आहे. नेत्रज्योती कमी होतात. झोपताना कधीही तोंडाला फडकं बांधून, रुमाल बांधून झोपायचं नाही. तुमच्या पायाला सॉक्स बांधून किंवा सॉक्स घालून कधीही झोपायचं नाही. शरीरावरचे कपडे अतिशय कमी असावेत किंवा सैल असावेत, सुती असावेत. जेणेकरून असे घट्ट, तंग कपडे म्हणजे ब्लेझर घातलाय आणि झोपलाय असं नसतं. कारण का? की झोपल्यानंतर शरीर शिथिल असतं. जेवढे कपडे सैल, तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला शरीराला ते साधणार. आणि मुखाला, तोंडाला कधीही मास्क किंवा कुठलाही कपडा, स्कार्फ वगैरे बांधून झोपायचं नाही. डोक्यावर पांघरून घेऊन कधी झोपायचं नाही. आता का? त्याचं कारण मला वाटत नाही तुम्हाला सांगायला लागेल. कार्बन डायऑक्साईड सगळं आहे तसं परत मागं जाईल. आपल्याला प्राणवायू मिळाला पाहिजे. हे सुद्धा सगळं क्रमविरुद्ध सांगितलंय. तर असा हा क्रमविरुद्ध असलेला प्रकार आहे 11वा. 12वा आहे परिहार विरुद्ध. परिहार विरुद्ध म्हणजे काय? की समजा आता वराह मांस म्हणजे आता आपल्याकडे कोणी खात नाही ते. परंतु हे कुठं करतात? जिथं जंगल जास्त आहे किंवा जिथं पहाडी प्रदेश जास्त आहे. बघा, मांसाहार हा जो आहे ना, ह्याला आयुर्वेदाने निषिद्ध कधी मांडलेलं नाहीये. त्याला एक वैद्यकीय दृष्टिकोनातनं पाहिलेलं आहे. हां, परंतु तुम्ही जर सात्विक असाल, तुम्ही जर विद्यार्जन करणारे असाल, ज्ञानार्जन करणारे असाल, सायंटिस्ट असाल, तुम्हाला तो मांसाहार नाही करायला सांगितलं. धार्मिकतेचा, आध्यात्मिकतेचा आणि मांसाहाराचा काय संबंध आहे? कारण आपण देवाची भक्ती करतो, साधना करतो, ध्यान करतो. हे कशासाठी करतो? एक आत्मिक उन्नती व्हावी त्यासाठी. परंतु ही आत्मिक उन्नती कधी होत असते, की ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये सत्वगुण जास्त वाढतो. आणि सत्वगुण कधी वाढतो? तर सत्वगुण हा तुमच्या आहारातनं आलेला असतो. जर तुम्ही सात्विक घेतला, तर तुमच्या शरीरामध्ये सत्वगुण वाढेल. तुमच्या शरीरामध्ये सत्वगुण वाढला, तर तुमच्या आत्म्याची शक्ती प्रबळ होईल. तुमचं ध्यान चांगलं लागेल आणि तुम्हाला अंतर्ज्ञान जे आहे ते प्राप्त होईल. म्हणून ब्राह्मण वर्ग म्हणजे जो ज्ञान साधना करणारा वर्ग आहे, त्याने कधीही मांसाहार करायचा नसतो. तिथं काय देव तुम्हाला डोक्यात दगड घालत नाही मांसाहार केला म्हणून. परंतु जो क्षत्रिय आहे, ज्याला तमोगुणाची गरज आहे, त्याला मांसाहार गरजेचा आहे. जो आजारी आहे, त्याला सुद्धा मांसाहार गरजेचा आहे. म्हणजे काही आजार असे असतात जिथं मांसाहार द्यायला लागतो किंवा त्याचे कॉम्बिनेशन्स द्यायला लागतात. आता तुम्हाला गंमत सांगतो, की ज्यांना ज्यांना वाताचे आजार आहेत, त्या वाताच्या आजारामध्ये जर आपण पाहिलं, तर वराह मांस हे औषधासारखं काम करतं. कारण जो असलेला त्या ठिकाणी स्नेह आहे, हा स्नेह हा वराहामध्ये जास्त असतो, डुकरामध्ये. म्हणजे आता आम्ही फार्माकोलॉजीमध्ये पाहतो ना, की नॉर्मली तुम्ही बकऱ्याचं आणलेलं मांस जर 1 किलो आणलं, तर तुम्हाला 20-30 ग्रॅम तेल निघेल त्या कढईत टाकल्यानंतर. परंतु वराह मांस टाकलं तर जवळपास 60 ते 70% पर्यंत तेल निघतं. आणि ते तेल जे आहे नंतर मग ऑइंटमेंटमध्ये वापरतात. फेअर अँड लव्हली असेल किंवा इतर कुठले अजून क्रीम असतील. आता ते औषधी गुणधर्मासाठी वापरतात. कारण काय की तुमची त्वचा
दीर्घकाळ तुमची सॉफ्ट राहावी, त्याला वृक्षपणा येऊ नये, स्निग्धता त्याच्यामध्ये राहावी आणि वातहरण त्या ठिकाणी व्हावं. आणि म्हणून मग जुन्या काळामध्ये कसं की व्यायाम करणारे किंवा कवायत करणारे, लष्करी प्रशिक्षण घेणारे, लढाई करणारे, अशा लोकांना काय की शारीरिक श्रम जास्त होते, हालचाली जास्त होते, त्यामुळे वात प्रचंड वाढायचा. आता सारखं घोड्यावर जायचंय, घोडदौड काढायची. आता घोडदौड काढताना सारखं ते शरीर खाली वर होतंय. आणि मग शरीराची हालचाल जास्त होते, प्रवास जास्त होतोय. मग वात ऑब्व्हियसली वाढणार आहे. मग वात वाढल्यानंतर काय की तो वात शमन करायला तुम्हाला चांगला द्यायला लागेल. आणि तो स्नेह चांगला द्यायचा असेल तर या सगळ्या प्राण्यांमध्ये म्हणजे तमोगुण पण आला पाहिजे, स्नेह पण आला पाहिजे. या दोन्ही गोष्टी कशामध्ये ते वरामध्ये. म्हणून लोक जाऊन रानडुकराची शिकार करायचे. ते डुक्कराचं ते मांस खायचे आणि तोंड जे आहे ते घरात आणून असं भिंतीला अडकवायचे. ते कारण ते आयुर्वेदाच्या दृष्टिकोनात नव्हतं, आरोग्याच्या दृष्टीसाठी. ते कुणीही जाऊन असंच मारायचंय असं नाहीये ते. तर त्याच ठिकाणी मग काय सांगितलं की जुन्या काळात असं हे केलं जायचं, ते मांस खाल्लं जायचं. तर हे ज्यावेळेस तुम्ही खाता त्यावेळेस मग तुम्हाला उष्ण वस्तूंचं सेवन करायचं नाही. उष्ण वस्तू म्हणजे काय? सुंठ खायची नाहीये, त्या सुंठीचं पाणी प्यायचं नाहीये. म्हणजे हे तुम्ही करत असताना. तर जर असं केलं तर काय होईल? कारण हे प्रचंड उष्ण मांस आहे. आणि तुम्ही जे खाताय काळी मिरी, सुंठ वगैरे हे असल्या फोडणी ह्याला द्यायच्या नाहीयेत. जर हे दिलं, हे अजून उष्ण होईल, शरीराला त्रास करेल. उपचार विरुद्ध आहे 13वा. उपचार विरुद्ध म्हणजे काय? तुम्ही 1 चमचा तूप पिलाय, त्याच्यावरती 1 ग्लास थंड बर्फाचं पाणी पिताय. हे उपचार विरुद्ध आहे. कारण तूप आळून बसतं. कारण तुपाला काय हवी आहे? उष्णता हवी आहे. आणि तुम्ही थंड पाणी पिताय, तर काय ते उपचार विरुद्ध आहे. म्हणून कधीही तेल तूप खाल्ल्यावरती थंड पाणी प्यायचं नाही. कोमट पाणी प्या. उलट ते सात्म्य होईल. उपचार विरुद्ध होणार नाही. पण थंड पाणी पिलं तर काय होईल? उपचार विरुद्ध होईल. त्यानंतर पाकविरुद्ध. पाकविरुद्ध म्हणजे काय? की तुम्ही जे जेवण बनवलंय ते व्यवस्थित शिजलेलं असावं. जर तांदूळ कच्चे राहिले तर शरीरामध्ये आम निर्माण करतील आणि पूर्ण जाळून टाकले तर सगळा कार्बन शरीरामध्ये जाईल. म्हणून जास्त जळालेले आणि कच्चे दोन्ही तांदूळ वरचे असतात. म्हणून ते कसं आहे की पाकविरुद्ध आहे. ते बरोबर योग्य मात्रेमध्ये शिजलेलेच असले पाहिजे. आणि मग तुम्ही जो भात बनवताय तो कोणासाठी बनवताय? कफासाठी बनवताय, वातासाठी बनवताय की पित्तासाठी बनवताय? भात बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जवळपास 16 पद्धती आहेत भात बनवण्याच्या. जो आपण वरण भात घरी बनवतो त्याच्या 16 पद्धती ह्या आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं आहेत. आपल्याकडे फक्त एकच पद्धत आहे. तांदूळ घ्यायचे, 4 बोटं शिल्लक राहील, 4 इंच शिल्लक राहील एवढं पाणी टाकायचं, कुकरमध्ये लावून टाकायचा. झालं आपलं वरण भात. फार फार तर फोडणी द्यायची. अतिशय चुकीचं आहे. अतिशय चुकीचं. भात कसा बनवावा हे महर्षी वाग्भट सांगतात. पहिल्यांदा तुमची प्रकृती तुम्हाला माहिती पाहिजे. कफाची आहे, वाताची आहे, पित्ताची आहे. त्यानुसार मग पाण्याचं प्रमाण ठरलेलं आहे. त्यानुसार त्यातल्या वनस्पती ठरलेल्या आहेत. पाणी काढायचे का ठेवायचंय हे त्यानुसार ठरलेलं आहे. आणि मग ते स्टार्च ज्याला मंड म्हणतो तो जर आपण काढला, लघुगुणांचा भात जर आपण खाल्ला, तर आरोग्यवान असा बनतो. आणि मग तुम्ही कफाची व्यक्ती आहात, कुकर मधला भात खातोय, वजन वाढणार आहे, मेद वाढणार आहे, तो तुम्हाला कसा आहे? पाकविरुद्ध आहे. तो तुम्ही नाही खाल्ला पाहिजे. तुम्हाला पित्त आहे, तुरीच्या वरणामध्ये लाल मिरच्या टाकताय आणि बाकीचे मसाले टाकताय, मिरी पण टाकताय आणि मोहरीच्या तेलाने फोडणी देताय, हे पाकविरुद्ध आहे. काय होईल? त्रास करेल ते बिचाऱ्याला आणि प्रचंड ऍसिडिटी होऊन जाईल. म्हणून हे पाक विरुद्ध असं सांगितलेलं आहे. संयोग विरुद्ध आहे. आंबट रसासोबत दूध कुठलाही घ्यायचं नाही. दुधाचा फक्त एकच मित्र आहे, तो म्हणजे आंबा. बाकी कुठलेही पदार्थ दुधाबरोबर खाल्ले जात नाही. आवळा सुद्धा खाल्ला जातो, पण काही प्रमाणात त्या ठिकाणी चिकित्सीय उद्देशाने, रेग्युलर नाही. दुधाला कुठलाच मित्र नाही फळांमध्ये, फक्त आंबा आहे. दूध फक्त आंब्यासोबतच. मग तुम्ही म्हणाल आम्ही चिकू शेक खातो, ऍपल शेक, ते चुकीचं आहे, ते विरुद्धच आहे. त्याला मान्यता नाही आहे आयुर्वेदामध्ये. कारण त्याच्यामध्ये असलेले मॉलिक्युल्स, त्याच्यामध्ये असलेले गुणधर्म हे दुधाच्या विरुद्ध काम करतात. म्हणून सगळे मिल्कशेक त्याच्यावरती फुली मारलेली आहे. नाही प्यायला सांगितलं. त्यानंतर हृदय विरुद्ध.
हृदयविरुद्ध म्हणजे समजा एखादी भाजी आपली नावडती असेल, तर मग आणि ती जर आपल्याला खायला लागत असेल, आपलं मन अनुकूल नसेल, त्याला हृदयविरुद्ध असं म्हणलेलं आहे. म्हणजे समजा कारल्याची भाजी आहे, तुम्हाला आवडत नाही. आता आवडत नाही म्हटल्यावरती काय होणार? तोंड वाकडं होणार आणि तरी पण आपण बळच खायला घातली, तर मग ती हृदयविरुद्ध आहे. ती पचणार नाही. ती टॉक्सिन्स निर्माण करेल कारण तुमच्या एंडोक्राईन सिस्टमवर काम करेल. कारण एकतर नावडती भावना तुमच्या एंडोक्राईन सिस्टम मधनं आलेली आहे आणि खाताय, तर ते पण तुमच्या जठर पाचन संस्थेमध्ये सुद्धा तुमचा पॅनक्रिया, जठर हे पण एंडोक्राईन सिस्टम मध्ये येतं आणि ते विरुद्धपणे काम करेल. म्हणून तुला हृदयविरुद्ध सांगितलेलं आहे. आता लहान मुलांना कारलं का आवडत नाही? लहान मुलांना कारलं का आवडत नाही? तरुण लोकांना कारलं का खावंसं वाटतं? तर ह्याच्यामधलं कारण असं आहे, की कारलं जे आहे, हे तर कडू रसाचं आहे. लहान मुलांची प्रकृती जी असते ती कफाची असते. कारण कफाचा प्रभाव त्यांच्यावर जास्त असतो. त्याच्यामुळे लहान मुलांना गोड पदार्थ जास्त आवडतात. चॉकलेट, गोळ्या, लाडू, बर्फी, पेढे हे असं जास्त आवडतं. कारण का? त्यांचं वय वाढतं असतं म्हणून कफाची त्यांना जास्त गरज असते. आणि ते खूप जास्तीत जास्त निर्माण व्हावा म्हणून शरीर त्यांना ते सांगत असतं. आणि शरीर सांगताना मनावरती ताबा घेऊन ते अट्रॅक्ट होतं गोड गोष्टींकडं. हे नॅचरली आहे. आणि कारलं हे कडू असल्यामुळं ते वात वाढवणार आहे. आणि जर शरीरामध्ये वात वाढला तर कफाचा क्षय होतो. आणि मग ते शरीर ऑटोमॅटिकली नाकारतं. शरीराने नाही म्हणून सांगितलं, की आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये तसे भाव निर्माण होतात आणि आपण ते कारलं खायचं नाही म्हणतो. आपल्याला घृणा निर्माण होते, तिरस्कार निर्माण होतो. म्हणून लहान मुलं कारलं खात नाहीत. म्हणजे त्यांची बॉडीवरतीही परिणाम असे होत असतात. आणि मग अशा वेळेस त्यांना जर आपण बळच खा, औषधी आहे, खा, औषधी आहे असं म्हणलं, तर ते हृदयविरुद्ध आहे. कारलं लहान मुलांना द्यायचंय का? तर निश्चित द्या. पण कसं? संस्कार करून द्या. कारल्याचे असलेले गुणधर्म जे आहेत औषधी, ते त्यांना मिळावेत. परंतु त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची घृणा किंवा तिरस्कार निर्माण होता कामा नये. मग त्यासाठी संस्कार योग्य करायचे. त्याच्यामध्ये चिंच, गूळ हे टाकून त्याला संस्कार करायचे. त्यातला कडवटपणा काढून टाकायचा आहे. आपला उद्देश काय? कारलं पोटात जावं. कारण कारलं कृमीनाशक पण आहे. म्हणून तो थोडा पोटात गेला पण पाहिजे. म्हणून मुलांसाठी कारलं बनवताना वेगळं बनवायला लागतं. वृद्धांसाठी वेगळं, तरुणांसाठी वेगळं. आता जो पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे, जो तारुण्यामध्ये आहे, ज्याला ऍसिडिटीचा त्रास आहे, उष्णता प्रचंड वाढते, त्याचं कारल्याची भाजी कडूच असली पाहिजे. त्याच्यात चिंचगूळ घालायची गरज नाही. लहान मुलांसाठी चिंचगूळ घालायचे. पण आजकाल आपल्याला जिभेचे चोचले इतके असतात, आपण सगळ्यांसाठीच घालून टाकतो. कारण हे संस्कार आहेत आणि मग हे काय होतं, की हे संस्कार विरुद्ध पण बनून जातं. म्हणून हृदय विरुद्ध आणि हा जो अण्णा आहे तो ह्यातला प्रकार आहे, की जी गोष्ट आवडत नाही, ती संस्कार करून आवडती बनवा. हे आहारशास्त्र सांगतं. तर असं हे आहे संपत विरुद्ध आहे. संपत विरुद्ध म्हणजे काय? की जो रस अति झालाय, त्या रसाचं औषधी द्रव्य समजा आपण काय केलं, की औषधी द्रव्यांनुसार जो रस आपल्या शरीरामध्ये उत्पन्न झालाय, तो जर जास्त अतिक्रांत झाला, तर त्या रसाची प्रारंभिक अवस्था जी आहे ती विकृत होऊन जाते. म्हणजे समजा तुमच्या शरीरामध्ये जर तुम्ही आंबट पदार्थ खाल्ले, तर आंबट पदार्थ माणूस किती खाऊ शकतो? एक ठराविक लिमिटपर्यंत. तुम्ही पाणीपुरी किती खाऊ शकाल? एक लिमिटपर्यंत. जर फार अति झालं, की शरीर नंतर नको नको म्हणायला लागतं. त्याला संपत विरुद्ध म्हटलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्हाला गुलाबजाम आवडतं. आता गुलाबजाम आवडल्यानंतर तुम्हाला खूप खावेसे वाटतात, छान वाटतात, तुमचं मन प्रफुल्लित होतं. एक गुलाबजाम खाल्ला आनंद होतो. 2 खाल्ले परमानंद होतो. 3 खाल्ले अत्यानंद होतो. म्हणजे एकदम आनंदी आनंद गडे असंच होऊन जातं. पण 4 खाल्ले की आता वाटतं बास. 5 खाल्ले की पोट भरल्यासारखं वाटतं. 6 खाल्ले की नकोसं वाटतं. 7 खाल्ले तर ते शरीर आपल्याला तिकडे पाहावंसं सुद्धा वाटत नाही. 8 खाल्ले की आपण चिडचिड करायला लागतो. 9 खाल्ले, आपल्या पोटात फिरायला लागतो आणि 10 खाल्ले, तर ते आपलं शरीर उलटीद्वारे ते बाहेर फेकून देतं. म्हणजे एक विचार करा, की एक शरीराची अवस्था अशी होती, की हा गुलाबजाम प्रचंड आवडत होता तासाभरापूर्वी आणि शरीर तुमचं मागच होतं. परंतु ते तुम्ही इतकं जास्त खाल्लं, की शरीराला ते नकोसं झालं, उलटीद्वारे बाहेर काढून टाकलं. आणि म्हणून यात सांगितलं, की जो रस तुमच्या शरीराला हवाय,
तो जर योग्य मात्रेमध्ये असेल तो श्रेष्ठ आहे. जर अति मात्रेमध्ये गेला तो संपत विरुद्ध आहे. म्हणून हा असा 17वा प्रकार आहे. त्यानंतर विधिविरुद्ध आहे. विधिविरुद्ध म्हणजे काय, की उन्हातनं चालून आलाय तर थोडा आराम करायचे, बसायचे, मग पाणी प्यायचंय. गटगट पाणी लगेच प्यायचं नाही. आता मध्यंतरी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला बघा, प्री वेडिंगचा. म्हणजे पुढं मराठवाड्यातलं एक कपल होतं. मराठवाडा का विदर्भ म्हणजे एवढं मला आठवत नाही. आणि ती नवरी मुलगी जी आहे प्री वेडिंग साठी बाहेर गेले आणि ती एसी मध्ये बसली होती. गाडी एसी होती आणि एकदम चिल्ड असा एसी झालेला होता. आणि बाहेर वातावरण जे आहे हे जवळपास 43-44 डिग्री होतं. इतकं प्रचंड ऊन होतं. आणि प्री वेडिंगच्या हट्टापायी ही मुलगी गाडीत जी बसली होती तिथलं वातावरण होतं जवळपास 17 ते 18 डिग्री सेल्सिअस. एकदम चिल्ड असं झालेलं होतं. शरीर थंड होतं, सगळं शांत होतं, व्यवस्थित चाललं होतं. आणि अचानक ती ज्यावेळेस त्या गाडीच्या बाहेर पडली, बाहेरचं वातावरण जे होतं 43-44 होतं, तो स्ट्रोक इतका बसला की एकदम थंड वातावरणामधनं एकदम ती इतक्या उष्ण वातावरणामध्ये आली की तिची बॉडी सर्व्हाइव्हच झालं नाही. तिच्या नर्वस सिस्टम पटकन तुटून गेल्या. ती चक्कर येऊन पडली आणि तिचा मृत्यू झाला. हा स्ट्रोक, तिला सनस्ट्रोक बसला. म्हणून कसं आहे की तुम्ही उन्हातनं चालून आला की हळूहळू तुमचं टेम्परेचर डाऊन होऊ द्या. बघा, माठ आपण गरम केला, एकदम लालबुंद तापवला आणि थोडंसं ग्लासभर तांब्याभर पाणी टाका, तो माठ फुटून जाईल. काचेचं भांड गरम केलं त्याच्यामध्ये पाणी टाका, फुटून जाईल. कारण ते सगळं विरुद्ध आहे. हे काय आहे? विधिविरुद्ध आहे. म्हणून आपल्याला सगळं जे नाही दमानं खायचंय. सगळं शांत करून एकदम नैसर्गिकपणे घ्यायचंय. एकदम घाई करायची नाहीये. आणि म्हणून मग बाहेरनं कधी फिरून आला तर थोडं घरात गेल्यावर बसा, शांत बसा. आणि एकदम चिल्ड पाणी पिऊ नका. थोडं हळूहळू तुम्ही असलेलं माठातलं पाणी घ्या. आराम करा. व्यायाम केल्यानंतर कधीच पाणी प्यायचं नाही. कारण व्यायाम केल्यानंतर काय होतं, तुमच्या शरीराच्या सगळे नसनाडी संस्थान पूर्णपणे गरम झालेलं असतं. वरनं तुम्ही पाणी चिल्ड टाकलं की मग ते तुम्हाला धमनी काठिण्य होतं. मग आजकालचे सगळे हिरो हिरोईन जे आहेत ना, जिम करताना मृत्युमुखी पडलेले, व्यायाम करताना हार्ट अटॅक आलेले, हे व्यायाम करताना येणारे हार्ट अटॅक काय आहेत? हाच प्रकार आहे धमनी काठिण्याचा. ते का होतं की हे सगळं विधिविरुद्ध आहे. कारण तुम्ही इतर व्यायाम करता तर ट्रेडमिल वरती धावत असता जिम मध्ये, आणि त्या जिम मध्ये एसी चालू असतो. आता जिम वाले पण काय करतात माहितीये, एखाद्याचं वजन लवकर कमी करायचं असेल तर एसी लावतात. एसी लावल्यामुळे काय होतं, चिल्ड वातावरण होतं आणि माणूस मग जास्त व्यायाम करतो. पण जास्त व्यायाम करताना बाहेरचं वातावरण थंड, आतलं वातावरण गरम व्यायाम केल्यामुळं. ह्याच्यामुळे होतं काय, की तुमच्या जे काही मांसपेशी आहेत त्या रुक्ष बनतात आणि त्या कुठली प्रकृती नक्की धारण करायची त्यांना समजत नाही. डॅमेज जास्त व्हायला लागतात. आणि जर मग हृदयाच्या पेशी जर डॅमेज झाल्या तर कार्डियक अरेस्ट या ठिकाणी होतो. म्हणून आता जेवढे काही हिरो हिरोईन सगळे जे हार्ट अटॅकनी गेलेत ना, ते सगळं विधिविरुद्ध असल्यामुळे गेलेलं आहे. प्रातःकाळी भोजन करणं विधिविरुद्ध आहे. अजिबात करायचं नाही कधीच. सकाळी पहाटे पहाटे कधीच जेवायचं नसतं. त्यानंतर एकदम जोरात चाललं नाही पाहिजे किंवा भोजन केल्यानंतर जोरात तुम्हाला हे करायचं नाही, चालायचं नाही. हळूहळू चालायचे. शतपावली आपण ज्याला म्हणतो. परंतु संध्याकाळी जेवल्यानंतर मात्र तुम्हाला शतपावली करायची. दुपारच्या जेवणानंतर शतपावली करत नाहीत. दुपारच्या जेवणानंतर शतपावली करायची नसते आणि संध्याकाळच्या जेवणानंतर शतपावली केल्याशिवाय झोपायचं नसतं. असं आयुर्वेद सांगतं. ह्याच्यामध्ये खूप कारण आहेत. तर असे सगळे हे विरुद्ध 18 प्रकार सांगितलेले आहेत. त्यानंतर दुधाचे काही पारंपरिक विषमता असलेले क्षीर आणि कुलथ म्हणजे कुळीथ ज्याला आपण हुलगा म्हणतो. दूध आणि हे कुळीथ हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. त्यानंतर मत्स्य मांस, सगळं मांसाहारी पदार्थ दुधाच्या विरुद्ध आहे. ते कधी नाही खाल्ले पाहिजे. कारण ते जर खाल्ले तर ते महाविषंदी ठरतात, रक्त दूषित करतात. हे कधी खाऊ नये. त्यानंतर अनुपग्राम्य जलचर मांस म्हणजे बऱ्याचदा काय होत होतं, हे मांसाहार करणाऱ्या लोकांसाठी आहे. अनेकांना मांसाहार थाळीमध्ये अंड पण हवं असतं, फिश पण हवं असतं आणि चिकन मटन सगळंच हवं असतं. ते असं कधी खायचं नाही. तुम्ही एका प्राण्याचं खाताय ते एका प्राण्याचंच खा. तुम्ही अंडी माशी सगळे एकत्र खाऊ नका. कारण ते जर खाल्लं तर काय होईल, शरीरामध्ये अभिसंधन तयार होईल
आणि तुम्हाला त्रास होईल. मग काय होईल? चिडचिडेपणा, कमकमी, जडता, काही काही तर गोष्टी अशा मृत्यू पण होऊ शकतो. मग काय काय केल्यानंतर जलचर प्राण्यांचं मांस आणि तुमच्या असलेल्या ग्राम्य प्राण्यांचं मांस, अणुप ग्राम्य प्राण्यांचं मांस. अणुप म्हणजे काय? जंगलातले. ग्राम्य म्हणजे काय? गावातले. आणि जलचर म्हणजे पाण्यातले. त्यानंतर हे असे मांस जे आहेत, हे मध, तीळ, गूळ, दूध, उडीद, मुळा, कमळाची जड म्हणजे कमळाच्या असलेल्या मुळ्या आणि अंकुरित केले धान्य म्हणजे मोडलेले धान्य यांच्यासोबत जर खाल्लं तर विरुद्धाशनी. हे कधीच त्याच्यामध्ये येता कामा नये. आता कोल्हापूर वगैरे त्या साईडला एक पदार्थ मिळतो कोंबडी वडे. हा कोंबडी वडे विरुद्ध अन्नाचा प्रकार आहे. परंतु ती लोक खूप आवडीने खातात. कारण कधीच मांसाहारासोबत उडदाचा वडा नसावा. मग तो वडा कशाचा असला पाहिजे? तर तो वडा जो आहे तो मुगाचा असतो किंवा बेसनचा पण तो असला तरी चालेल. परंतु तो उडदाचा नसावा आणि बऱ्याच ठिकाणी हा उडदाचा असतो, तो विरुद्ध अन्न आहे. म्हणून कोंबडी वडा कोल्हापूरचा खाल्ला नाही पाहिजे. म्हणजे जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी हे आहे. कारण हे सगळे पदार्थ जे आहेत हे मांसाहाराच्या विरुद्ध आहेत. मध, तीळ, गूळ, दूध, आता मुळा जो आहे, मुळा सुद्धा नाही खाल्ला पाहिजे. अंकुरित धान्य हे कधी त्याच्यासोबत खाऊ नये. हे जर खाल्लं बधिरता येते, डोळ्यांना अंधारी येते, कधी कधी डोळ्यात जाऊही शकतात, शरीरामध्ये कंप येतो आणि शरीरामध्ये अर्धांगवात हा निर्माण करणारे हे पदार्थ आहेत. हे असं कॉम्बिनेशन आहे. जडता येते, जीभ जड होते, मूकता येते आणि कधी कधी जर एखादा समजा फारच वात वाढलेला व्यक्ती असेल, फार कमजोर रोगप्रतिकारक शक्ती असलेली व्यक्ती असेल, जागेवरती त्याचे प्राण उडू पण शकतात. म्हणून हे कधीही एकत्र घ्यायचे नाही सगळे पदार्थ. त्यानंतर सरसो, मोहरीच्या तेलामध्ये कधीही कमळ जे आहे, कमळाची भाजी ही बनवायची नाही. आता कमळाची भाजी पण बनते, त्याच्या मुळांपासून मुळांची भाजी पण केली जाते. दांड्यांची भाजी केली जाते. जुन्या काळात करायचे, आता करत नाही. किंवा आता ते कमळच मिळत नाहीत मेन म्हणजे. परंतु ते मोहरीच्या तेलामध्ये कधी भाजले नाही पाहिजे. एरंड मूळ किंवा कमळाची जड आणि कबुतराचं मांस हे कधीही एकत्र खायचे नाही. त्यासोबत दूध कधी घ्यायचं नाही. मध, उडीद कधी मांसाहारासोबत घ्यायचे नाही. कारण हे जर आपण केलं म्हणजे कधीही लक्षात ठेवा, कुठल्याही पक्षाचं मांस असेल, आता कोंबडी पण पक्षीच आहे. तर कुठल्याही पक्षाचं मांस मध, उडद आणि दूध यांच्यासोबत कधीही घ्यायचं नाही. ते जर घेतलं तर क्लिन्नता येते. क्लिन्नता म्हणजे काय? शुक्र नष्ट होतो, धमन्या विस्तृत होतात, अपस्मार म्हणजे एकदम जर अचानक स्ट्रोक बसल्यासारखं होऊ शकतं, गलगंड होऊ शकतो किंवा मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी कमजोर व्यक्तीचा होऊ शकतो. आता मृत्यूवरती थोडा स्टार मार्क आहे, तो सगळ्यांचाच होईल असं नाहीये. त्याला म्हणजे तो एक पेशंट आहे व्यक्ती, जर्जर आजाराने व्यक्त आहे, त्यात हे नकळतपणे आलं तर तो होईल. परंतु आजार मात्र सगळे 100% होतील. त्यानंतर दूध आणि कंद, दुधासोबत मुळा, लसूण हा थोडासा त्याला स्टार मार्क आहे, कारण लसूण शिरपाक हा आयुर्वेदामध्ये बनवतात हृदयविकारासाठी आणि पाचन शक्तीसाठी, अग्निमांद्यासाठी. थोडा स्टार मार्क आहे, त्याला काही प्रक्रिया आपल्याला करायला लागते. बाकी हे सगळे पदार्थ जे आहेत हे दुधाचे शत्रू आहेत. म्हणजे मुळा, सहजण म्हणजे शेवगा, त्यानंतर सुरसा, तर हे तुळशीचा प्रकार आहे. ह्याचं सेवन करून कधीच दूध प्यायचं नाहीये, कारण त्वचा विकार लगेच होतात. दुधाबरोबर तुम्हाला कैरी, आंबाडा, बिजोर आणि ज्याला इडलिंबू आपण म्हणतो, कटहल, करमर्द म्हणजे करबंद, मोच म्हणजे केळा, केळ्याला मोच असं म्हणतात संस्कृतमध्ये. जंबिरी लिंबू, त्याला कागदी लिंबू आपण म्हणतो. छोटा आंब, ज्याला कोशाम्र म्हणले, कैरी थोडक्यात, जांभूळ, कवठ, तिनतिडी. तिनतिडी हे नाव संस्कृत मधलं चिंचेला दिलंय. चिंच जी आहे, चिंचेला तिनतिडी म्हणतात. आता हे सगळे 5,000 वर्षापूर्वीचे शब्द आहेत. अक्रोट असेल, फणसाला कटहल म्हणतात. नारळ, नारळ हा सुकलेला बरं का, ओला नाही. त्यानंतर डाळिंब, त्यानंतर कुळीथ म्हणजे हुलगे, त्यानंतर मासे, हे सगळे जे आहेत हे सगळे दुधाचे विरुद्ध आहेत. हे कधीच दुधासोबत घ्यायचे नाही. हे जर खाल्ले
तर आम उत्पत्ती करतात. आणि आम काय हे आपण मगाशी पाहिलं. कारण हे आम उत्पन्न करणारे पदार्थ आहेत. तो पदार्थ खराब करून टाकतात. दुधाला खराब करतात, दूध नासवून टाकतात हे. आणि नासलेलं दूध पोटात जाऊन चांगलं आहे का? अजिबात नाही. दह्यासोबत काय काय खायचंय? किंवा दह्यासोबत आपण कुठली खीर खाऊ नये. दूध, पनीर किंवा गरम पदार्थ, गरम भोजन, टरबूज, परत त्यानंतर खरबूज, कलिंगड हे कधीच खायचे नाही. जे धान्य द्विदल आहे, म्हणजे 2 भागामध्ये तुटतं. आता हरभऱ्याची डाळ 2 भागात तुटते, मुगाची डाळ 2 भागामध्ये तुटतात. थोडक्यात सगळ्या डाळी ह्या दह्यासोबत कधी घ्यायच्या नाही. फक्त मूग सोडला तर. कारण मुगाचं दह्याचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. बाकी सगळ्या डाळ्यांचं कॉम्बिनेशन दह्यासोबत त्यांचं क्रॉस. त्यानंतर दही आणि फळ कधी एकत्र घ्यायचे नाही. म्हणून आपल्याकडे जो रायता असतो, तो रायता कधीही खायचा नाही. कोशिंबीर बनवताना कधीही दही वापरायचं नाही. कोशिंबीर दह्याची नसते. कोशिंबीर ही दही फेटून बनवलेली असते, त्यातले स्निग्धांश काढून, ज्याला तुम्ही मथित आपण असं म्हणतो. कारण कोशिंबीर बनवताना तुम्ही ते समजा काकडी चॉपिंग केलीये, गाजर चॉपिंग केलंय किंवा इतर कुठले पदार्थ असतील, बीट वगैरे चॉपिंग केलंय, वरनं घट्ट दही टाकायचं नाही. दही त्या ठिकाणी मथित बनवायचंय, त्याचा स्निग्धांश कमी करायचा आहे, दह्याला एकदम हलकं बनवायचंय आणि मग कोशिंबीर टाकायचंय. मग ती कोशिंबीर तुमची पाचक होते, शीतल गुणांची होते, तुमचं अन्न पचवणारी होते. त्या कोशिंबीरीला तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी दही टाकायचं नाही. किंवा दही कांदा बऱ्याच ठिकाणी खातात. तर दही कांदा हा खायचा नाही. ताक कांदा खायचा आहे किंवा दही पातळ करून खायचंय. कारण हे जर केलं तर ते अभिषंदन करणार आहे. कारण फळांमधले एन्झाईम्स वेगळे असतात, दह्यातले वेगळे असतात, ते पचत नाही. आणि दह्यामधले जर समजा एन्झाईम्स गेले, की दह्यामध्ये असलेले लॅक्टोबॅसिस जे काही प्रोबायोटिक्स आहेत ते जर खराब झाले, तर मग ते काही उपयोग नाही. आपल्या शरीरामध्ये आम तयार होईल. डेड बॉडीज सडतील त्या दह्यामधल्या प्रोबायोटिक्सच्या, म्हणजे त्या सूक्ष्म विषाणूंच्या, आणि दही ती अपायकारक बनेल. म्हणून दह्यासोबत हे काही बाकीचं खायचं नाहीये. ते असं पूर्णपणे. म्हणून फ्रूट रायता किंवा फ्रूट असलेला जो काही अ, अ, कोशिंबिरी आहेत दह्याच्या त्या वरच्या. हा, दही पातळ करून खा, ते औषधी आहे. त्यानंतर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर खीर किंवा दूध, म्हणजे खिरीसोबत कधीही मद्य प्राशन करायचं नाहीये. सत्तू, सत्तू म्हणजे ह्या खिरीला काय म्हणतात बघा, आपलं जे काही सातू असतो ना, सातू, त्या सातूला सत्तू म्हटलं जातं. त्यानंतर आंबट पदार्थ खिरीसोबत घ्यायचे नाही. मधासोबत तुम्हाला समान मात्रेमध्ये तूप घ्यायचं नाहीये. पाणी, वर्षाजल घ्यायचं नाहीये. तेल कधी घ्यायचं नाही. वसा, अंगूर म्हणजे द्राक्ष कधी मधासोबत खायचे नाही. किंवा गरम असलेलं पाणी, गरम दूध हे मधासोबत कधीही घ्यायचं नाही. कारण ते काय की गरम मध जे आहे ते मधाला खराब करून टाकतात आणि टॉक्सिन्स शरीरामध्ये तयार करतात. थंड पाण्यासोबत तुम्हाला तेल, तूप किंवा गरम दूध हे घ्यायचं नाहीये. थंड पाण्यासोबत तुम्हाला टरबूज वगैरे पण जास्त घ्यायचं नाही. काकडी वगैरे नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यात घ्यायच्यात. कारण हे सगळे थंड पदार्थ आणि हे थंड फ्रिज मधलं पाणी जास्त शीतल गुण वाढवेल. गरम पाण्यासोबत कुल्फी खायची नाही, आईस्क्रीम खायची नाहीये. आणि आजकाल ते सिझलिंगचे आईस्क्रीम येतात ना, ते अतिशय विरुद्ध अन्न आहे, कधीही खायचे नाही. हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये सिझलर्स येतात, सिझलर आईस्क्रीमच्या प्रकारामध्ये. पूर्णपणे विरुद्ध अन्न आहे. कारण कधीही आईस्क्रीम गरम करत नाही. ती खराब गेली तर तुम्ही जेवढं जेवण केलंय तेवढं सगळं आंबवून टाकणारी आहे. आणि असले असले पदार्थ शोधून काढतात, काय समजत नाही कुठून आणतात ते. तर हे असे सगळे विरुद्ध अन्नाचे प्रकार आहेत. ते खाल्ले नाही पाहिजे. आणि तांदळासोबत व्हिनेगर कधीच, म्हणजे सिरका जो म्हणलंय, चावल के साथ सिरका ना खाय, म्हणजे तांदळासोबत तुम्हाला व्हिनेगर कधी घ्यायचं नाहीये. आणि लोक चायनीज मध्ये व्हिनेगर टाकल्याशिवाय चायनीज बनतच नाही. म्हणून मग चायनीज पण खायचं नाही. म्हणून हे आपले सगळे विरुद्ध अन्न एकमेकांचे आहेत. उडदाच्या डाळीसोबत मुळा खायचा नाही, केळ्याबरोबर मिठ्ठा प्यायचा नाही, तूप कासाच्या भांड्यात ठेवायचं नाही, जास्त प्रमाणात मीठ खायचं नाही, खारट पदार्थ खायचे नाही. हे सगळे विरुद्ध अन्न आहेत. बाकी सगळे मांसाहाराचे तर जे सांगितले ते काही आता अधिकृत नाहीत. कारण मोराचं मांस कोणी खात नाही. कारण त्यांनी असं वाग्भटांनी सांगितले, की मोराचं मांस एरंडाच्या तेलामध्ये कधीही
शिजवू नये. जर एरंडचं तेल आणि मोर ह्याचं मांस एकत्र आलं तर तात्काळ मृत्यू होतो, तात्काळ होतो. किंवा बऱ्याचदा काय होतं की बगळा असतो, बगळ्याचं मांस आणि मद्य त्यासोबत उकडलेले चणे जर एकत्र खाल्लं तर हे तिथं तात्काळ मृत्यू होऊ शकतो. आणि आता तुम्हाला म्हटलं नाही सगळं मांसाहार एकत्र करायचं नाही. तुम्ही समजा बगळ्याचं मांस आणि वराह मांस किंवा चरबी ही जर एकत्र आली तर शीघ्र मृत्यू होतो लगेच. म्हणून हे खायला सांगितलेलं नाहीये. हे सगळे जुन्या काळातले रेमेडी आहेत. जुन्या काळात लोक खायची. आता ते आता ते खात नाहीत कोणी. आता मोर तर पूर्ण हेच झालेलं आहे आपल्याकडे, बॅनच झालेलं आहे. ज्या कढईमध्ये मासे तळलेत त्या कढईमध्ये पिंपळी किंवा काकमाची भाजी बनवायची नाही, शीघ्र मृत्यू होते. किंवा मध त्याचा संयोग होऊ द्यायचा नाही. ज्या भांड्यात मासे तळलेले आहेत किंवा मासे त्या ठिकाणी बनवलेत त्या भांड्यात मध कधी ठेवायचा नाही. किंवा काकमाची भाजी किंवा लेंडी पिंपळी किंवा पिंपळी असेल ती कधी टाकायची नाही. ते जर समजा खाण्यात आलं तर तात्काळ मृत्यू होतो, कळत पण नाही काय गेला कसा गेला. प्रयोग फक्त कोणावरती करायचे नाहीत हे. त्यानंतर सममात्रामध्ये मध, तूप घ्यायचं नाही, अंतरिक्ष जल घ्यायचं नाही, गरम जल घ्यायचं नाही. म्हणजे असे सगळे प्रकार सांगितलेले आहेत. सगळे उष्णविधी आहेत प्रामुख्याने. पराठ्यासोबत दही खायचं नाही, अजिबात खायचं नाही. आता तुम्ही म्हणाल का खायचं नाही? पराठ्यासोबत ताक प्यायचं असतं, पराठ्यासोबत ताक खायचं असतं, पण आपण खातो दही पराठा. अतिशय चुकीचा पदार्थ आहे. कारण हा पदार्थ त्याच्यामध्ये मीठ आणि मिरची प्रचंड प्रमाणामध्ये असते. प्रोबायोटिक्स नष्ट होतात आणि तो दही पराठा तुमच्या पोटामध्ये आम तयार करतो. पण तेच जर थोडंसं आपण उलट केलं, दह्याच्या ऐवजी ताक आणलं तर ते ताक तो पराठा 100% पचवून टाकेल. म्हणून दही हे कधीही गूळ, आवळ्याची पावडर किंवा मुगाची असलेली डाळ ही टाकल्याशिवाय खायची नाही. आणि ताक कधीही मीठ टाकल्याशिवाय खायचं नाही. दह्यात कधी मीठ टाकायचं नाही आणि ताक मीठ टाकल्याशिवाय प्यायचं नाही. हे असं आयुर्वेद. म्हणून ह्या पराठ्यासोबत तुम्ही ताक वापरा, अतिशय पाचक ठरेल. पण दही वापरलं तुमच्या शरीरामध्ये लगेच अभिसंधान चालू होईल, जड गुण येईल, झोप यायला लागेल, तमोगुण वाढेल आणि तुमचं असलेलं शरीराचं वजन वाढायला लागेल. सगळे तुमचं अभिसंधान गुणामुळं तो पराठा पचणार नाही, विषाक्त घटक तयार करेल. म्हणून पराठा दही कधी एकत्र घ्यायचं नाही. आईस्क्रीम जेवल्यानंतर कधीही आईस्क्रीम खायचं नाही, कधीच खायचे नाही. आईस्क्रीम कसं आहे, थंड आहे, थंड म्हणजे जमजत असे एकदम घट्ट होते. दुसरं मधुर रसाचं आहे. 2 कारणे आहेत. आता हे आयुर्वेद का सांगतं आईस्क्रीम खायचं नाही? कारण जेवण झाल्यानंतर तात्काळ आपल्या शरीरामध्ये मधुर पाक अवस्था सुरू झालेली असते. जसं आपण मगाशी पाचन पाहिलं. पाचनामध्ये काय आहे? 3 ठिकाणी पाचन होतं. मुखामध्ये, जठरामध्ये आणि आतड्यांमध्ये. आता तुमचं जेवण झालं की पहिलं पाचन कुठं चालतंय? जठरामध्ये. जठरामधलं पाचन कसं आहे? आम्लधर्मी आहे. तिथं उष्णतेबरोबर पाचन होतंय. आणि आईस्क्रीम कशी आहे? थंड आहे. मग चुलीत जर पाणी टाकलं तर काय होईल? तुमचा भात शिजेल का चुलीचा? नाही शिजणार. त्याचप्रमाणे तुमचा जठराग्नी प्रदीप्त झालेला असताना जर थंड पदार्थ पोटात टाकले तो जठराग्नी मंद होईल आणि आम तयार होईल. खाल्लेल्या अन्नाचा सगळा सत्यानाश होईल. हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग असा की जेवण करत असताना जोपर्यंत जेवढं अन्न पचलंय आणि ते तुमच्या शारीरिक स्रोतांच्या माध्यमातून पेशींपर्यंत गेलं पाहिजे, तिथं मग उष्ण गुण पाहिजे, कारण चॅनल्स मोकळे असले पाहिजे. आईस्क्रीम खाल्ल्यावरती चॅनल्स अरुंद होतात आणि तुमचा आहारच प्रॉपर पोहोचू शकणार नाही. म्हणजे जे तुमचे असलेले घटक जे ते प्रॉपर जाणार नाहीत. त्याच्यामुळे जेवल्यानंतर कधीही आईस्क्रीम खायची नाही. आणि गंमत आपल्याकडे अशी की हॉटेलमध्ये जेवायला गेले की आईस्क्रीम शिवाय आपण बाहेर पडत नाही. आपल्याला गोड काहीतरी खायला लागतंच. म्हणून आईस्क्रीम तो आणि तो हॉटेलवाला पण विचारतो आईस्क्रीम देऊ कैसा? आणि आपण खातो. हे चुकीचं आहे. त्यानंतर जेवण केल्यानंतर कधीही चहा प्यायचा नाही. किती वेळ? 1.5 ते 2 तास. कधीच प्यायचं नाही. कधी कधी तर काय लोकांना ती सवय लागलेली असते, चुकीची सवय. म्हणजे तुम्ही जेवण करताय, पौष्टिक अन्न आतमध्ये टाकताय आणि वर्ण फक्त करताय काय?
सत्यानाश करून टाकताय. थोडंसं चहा पिऊन दूध त्याच्यावरती टाकताय. आता मला सांगा, तुम्ही जर 100 लिटर दूध जरी घेतलं आणि 1 वाटी दही जर त्या दुधात पडलं किंवा 1 लिंबू जरी दुधामध्ये पडलं, तर काय होईल? दूध खराब होऊन जाईल. म्हणजे दूध फाटेल, दही बनेल त्याचं. ते राहणार नाही चांगलं. तसं तुम्ही कितीही पौष्टिक अन्न खाल्लं, कितीही सेंद्रिय अन्न खाल्लं, पण तुम्ही दूध पिल्यानंतर जर जेवण केल्यानंतर जर चहा पिलात किंवा दूध पिलात, तर काय होईल? सगळा सत्यानाश, सगळं आंबडणार आहे. म्हणून कधीही चहा प्यायचा नाही. आणि काही-काही लोकं तर हे स्वतःच डॉक्टर झालेले असतात आणि स्वतः काहीही ठोकतात. मी असंच एका प्रवासामध्ये होतो आणि जेवण झाल्यावरती त्या काही व्यक्तींनी चहा मागवला. आता एक ज्येष्ठ व्यक्ती होते, वयोवृद्ध होते. तर त्यांना मी सांगितलं, की "मला नको चहा, मला नाही प्यायचा." ते खूप आग्रह करायला लागले. मी त्यांना विचारलं, "का?" त्यांना माहीत नव्हतं, की मी वैद्यकीय क्षेत्रामध्येच काम करतो. ते म्हटले, "नाही, चहा पिल्यावर जेवण केल्यावरती चहा पिणं चहा पाचक असतो." मी त्यांचा चेहराच पाहत बसलो. म्हटलं, "तुम्हाला कोणी सांगितलंय असं अर्धवट नॉलेज?" म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की लोकं काहीही मनाने जोडतात आणि काहीही प्रथा पाळतात, काहीही नियम लावतात. कसं होतं, की गोड पदार्थ खाल्ल्यावरती थोडी तृप्ती वाटते जेवण झाल्यानंतर. पोट भरल्यासारखं वाटतं. म्हणून लोकं गोड पदार्थ खातात. परंतु चहा पिणं, त्याच्यामध्ये दूध आहे, त्यानंतर मग हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण चहामध्ये दूध आहे आणि तो चहा अभिषंधी ठरणारा आहे. सगळ्या अन्नामध्ये विषाक्त घटक निर्माण करणारा आहे. म्हणून कधीही तो प्यायचा नाही. कांद्याचा रायता किंवा कांद्यामध्ये दही कधी टाकायचे नाही. तुम्ही थोडंसं दही पातळ करून टाकू शकता. ताक टाकू शकतात. कांद्याच्या असलेल्या याच्या रायत्यामध्ये ताक टाकतात. दही टाकत नाहीत. कारण तो टॉक्सिन्स तुमच्या शरीरावर जमा करेल. दह्यासोबत कधीही मासे खायचे नाहीत. दुधासोबत पण खायचे नाहीत. उडदाच्या डाळीमध्ये प्रोटीन भरपूर असतात. उडदाची डाळ सुद्धा माशासोबत घ्यायची नाहीये किंवा जर मांसाहार करताना ती खायची नाहीये. कारण काय होईल, तुम्हाला ऍसिडिटी होईल, सूज शरीरावरती निर्माण होईल. अनेक प्रकारच्या व्याधी ते निर्माण करणार आहे. दह्यासोबत तुम्ही कधीही आंबा खायचा नाही. म्हणून आम्रखंड हा प्रामुख्याने आता दह्याचाच चक्का बनलेला असतो. परंतु तिथं आंब्याचा पल्प टाकून ते आम्रखंड बनवतात. आता आम्रखंड, श्रीखंड हे एक वेगळं व्यंजन आहे. परंतु दही कधी आंब्यासोबत जर घेतलं, तर अभिसंधान करणार. म्हणून आम्रखंड खायचंय, पण अतिशय थोडं खायचंय. आणि तुम्हाला दही मात्र जे आहे ते कधीच आंबा ताटात असेल तर दही घ्यायचं नाही. तळलेल्या पदार्थांसोबत कधीच दही खायचं नाहीये किंवा कमी म्हणजे बंद अजिबात खायचं नाहीये. जर गरज असेल तर फार कमी खाऊ शकता. पण ते पण तुमच्या शरीराला अपाय करणार आहे. कारण ते विरुद्ध आहे. म्हणून खायला सांगितलेलं नाहीये. तर असे भरपूर काही व्यंजनं आहेत, भरपूर काही प्रकार आहेत, की जे विरुद्ध अन्नामध्ये येतात. आणि त्याच्यामुळे होतं काय, आता आपल्या घरामध्ये टोमॅटो सॉस असतो, तो कशावर टाकला पाहिजे किंवा आता आपण मेयोनीज आणतो, ते मेयोनीज कशामध्ये टाकलं पाहिजे. तर ह्या सँडविच आपण खातो, तर अनेक प्रकारच्या सँडविचमध्ये विरुद्ध अन्न सगळे आलेले असतात. आता आपल्याला वाटतं, की सँडविच खूप चांगलं आहे, तुम्हाला खूप हेल्दी आहे. परंतु सँडविचच्या वरचे खालचे जे 2 पाव आहेत ना, तेच अभिसंधान करणारे आहेत. त्याच्यामुळे सँडविचच्या आतमध्ये तुम्ही किती चांगले घटक टाकलेत त्याला काही महत्व नाही. आजकाल पिझ्झा सुद्धा जो मार्केटमध्ये विकतात, कोक सोबत विकतात. आता शरीर स्वतः कार्बन बाहेर टाकतं आणि आपण कार्बोनेटेड असलेलं द्रव हे शरीरात टाकत असतो आणि तो पिझ्झा खात असतो. त्याच्यावरती अनेक भाज्या टाकलेल्या असतात, परंतु पिझ्झाचा जो बेस आहे तोच अभिसंधान करणार आहे. विषाक्त तुमच्या शरीरामध्ये तत्व निर्माण करणार आहे. त्याच्यामुळे तो पिझ्झा वर्ज्य सांगितलाय. बर्गर, बर्गरच्या आतमध्ये तुम्ही कितीही टोमॅटो, काकडी, गाजर किंवा ते अजून काय तुम्ही टाकता, ते सगळं जरी टाकलं, तरी पण त्याच्यावरती टाकलेल्या क्रीम आणि त्याच्यावरती असलेले 2 पाव, हे पूर्ण अभिसंधान करणारे म्हणजे विरुद्ध अन्न आहे. हे असं खायला नाही सांगितलं म्हणून फास्ट फूड, जंक फूड सुद्धा वर्ज्य आहे. तशा प्रकारे अनेक आता हे विरुद्ध अन्नावरती पण आपल्याला खूप काही बोलता येईल, परंतु आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. 10:30 वाजून गेलेत. तर आपण आजचं सत्र या ठिकाणी थांबूयात आणि जसा वेळ मिळेल तसं अजून जेवढे विरुद्ध आहेत, तेवढे आपण त्या ठिकाणी जरूर चर्चा करण्याचा प्रयत्न करू.
आपण अनेक व्याख्यान सत्रांमध्ये सुद्धा हा विषय येणार आहे पुढं. तर विरुद्ध आणण्याचा बेस कन्सेप्ट काय आहे आणि त्याचं तात्पर्य काय आहे? मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल. तर आपण आजचं सत्र जे आहे ते एका ठिकाणी थांबवतोय. आजच्या सत्राबद्दल कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही शंका असेल